ऑप्शनल मध्ये उत्तर काय देतोय आपण की बाबा पाऊस कमी पडतोय का तर मॉन्सूनच्या जे सायकल्स आहेत या सायकल मे बी डॅमेज झालेल्या आहेत. सेकंड थिंग, पाऊस कमी झाला, मॉइश्चर पर्सेंटेज जमिनीतली कमी होते, त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे ड्रॉट्स दिसायला सुरू झाले, वेगवेगळे दुष्काळ दिसायला सुरू झाले. उत्तर दोन्ही पण सेम सांगतात ना कंटेंट, पण इकडं सांगण्याची पद्धत वेगळी आहे, इकडच्या बाजूला सांगण्याची पद्धत वेगळी आपल्याला असल्याने दिसून येते. सो हा बेसिक फरक जीएस आणि ऑप्शनल्स मध्ये असतो. ठीक आहे, हे थोडंसं आपल्याला डोक्यामध्ये ठेवावं लागतं. बऱ्याचदा चांगलं प्रिपेअर करून सुद्धा ऑप्शनलला मार्क येत नाहीत. न येण्याचं कारणच हे आहे जी त्या सब्जेक्टची व्होकॅब्युलरी एक्सपेक्टेड असते, जी त्या सब्जेक्टची व्होकॅब्युलरी एक्सपेक्टेड असते, ती व्होकॅब्युलरी जीएसची जी आपण लँग्वेज शिकतो मे बी ती कधी कधी मास्क करून टाकते, झाकून टाकते, आणि आपलं उत्तर पुन्हा जीएस सारखं होऊन बसतं, म्हणून ऑप्शनल्सचा मार्क येत नाही. हा जर फंडा क्लिअर असेल तर ऑप्शनल्स भरभरून मार्क देतो. आता ऍग्रिकल्चर मार्क देतो किती? ठीक आहे, कारण 500 मार्कांचा प्रश्न आहे. जीएस मध्ये तुम्ही कितीही चांगलं परफॉर्म करा, अराउंड 90, 80, 100, 105, 110. 110 जीएस ला म्हणजे तुम्ही देव असताय, समजून घ्या. 100 जीएस ला पडले म्हणजे तुम्ही साधू, तुम्ही साधना तुमची चांगली झालेली आहे. 90 जीएस ला पडले म्हणजे तुम्ही कुठेतरी आता त्या धर्माची दीक्षा घेतलेली आहे. 70-80 मध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला माहिती, बरोबर, मेजॉरिटी जनता 60-70च्या पुढे सुद्धा जात नाही. सो जीएस मध्ये मॅक्सिमम किती पडणार आहेत आपल्याला? एक चांगला स्कोर म्हटलं तर अराउंड 110. ऑप्शनल 140 आणि 150 घेऊन जातो. सो धरून चला जीएस मध्ये तुम्ही आउट परफॉर्म केलंय, 110 आले. ऑप्शनल मध्ये तुम्ही आउट परफॉर्म केले, 150 आले. 150 आणि 110 मध्ये फरक कितीचा पडला? 40 मार्कांचा. हा पेपर 1 ला 40 मार्कांचा आणि पेपर 2 ला 40 मार्कांचा. टोटल मार्क किती झाले? आता जीएसच्या एका पेपरचे मार्क वाढले. लक्षात आलं तुम्हाला? सो सिंपल फंडा आहे, इथं स्कोरच करावा लागतो. स्कोर केला रे केला, हे चान्सेस वाढायला सुरू होतात. म्हणजे जे मेन्स क्वालिफाय असेल किंवा इंटरव्ह्यू क्वालिफाय असेल, हे डोक्यामध्ये कायम क्लिअर ठेवा. सो या विषयाकडे दुर्लक्ष करून जमत नाही. दिस विल बी युअर बिगेस्ट डिसिजन ऑफ युअर लाईफ. स्पर्धा परीक्षा करणं हा पहिला डिसिजन आहे. दुसरा डिसिजन की ऑप्शनल कोणता चूज करणं. ठीक आहे, आता याच्या बाबतीमध्ये माझ्याकडे एक केस स्टडी स्वतःची आहे माझी. मी एका वेगळ्या ऑप्शनलला घेऊन गेलो होतो. पुढे ऑप्शनलचं नाव तुम्हाला नाही सांगत आहे. ठीक आहे, का घेऊन गेलो होतो तर मला असं सांगण्यात आलं की सब्जेक्ट छोटा आहे, सिलेबस छोटा आहे, क्लास केला तर 2-2.5 महिन्यामध्ये तो क्लास संपतो. ठीक आहे, आणि प्रशासनामध्ये जायचं आहे म्हटल्यानंतर त्या सब्जेक्टमध्ये बऱ्यापैकी गोष्टी शिकवल्या जातात. गव्हर्नन्स मध्ये बऱ्यापैकी गोष्टी ज्या त्या सब्जेक्ट मध्ये आपल्याला रिफ्लेक्ट होताना दिसतात. ठीक आहे, सो हा ओव्हरलॅप जो आहे, हा ओव्हरलॅप कुठेतरी मला त्या ऑप्शनल कडे घेऊन जातो. तिथून पुढचे 2 वर्ष तो ऑप्शनल मी हातात घ्यायला सुद्धा घाबरतो. का घाबरतो? माझं डोकं त्या ऑप्शनलच्या पद्धतीनं चालतच नाही. 2 पद्धती असतात. एक व्यक्ती कलात्मक विचार करू शकतो, दुसरा मेथोडॉलॉजिकल विचार करू शकतो. प्रोसेसनं एकदा विचार करता येऊ शकतो आपल्याला, किंवा क्रिएटिव्हिटीने एकदा विचार करता येऊ शकतो. मला नंतर लक्षात आलं की क्रिएटिव्हिटी नावाचा प्रकार माझ्याकडे नाही. मला आर्ट्स बेस बॅकग्राऊंड कडे जायचं असेल तर ती क्रिएटिव्हिटी कुठेतरी कमी पडते. बट मेथोडॉलॉजिकल प्रोसेस मला जाता येऊ शकतं, मला ते खूप चांगल्या पद्धतीनं कळतंय. सो रिपिटेटिव्हली 2 वर्ष 3 वर्ष मी त्या ऑप्शनल बरोबर राहिलो. मार्क्स कमी आले. किती कमी आले? 500 पैकी फक्त 136. माझा टॉपचा परफॉर्मन्स त्या ऑप्शनलचा. किती? आउट ऑफ 500 किती आले? ओनली 136 मार्क्स. समजून घ्या, इकडं 60 तिकडं 70 कार्यक्रम झाला. जिथं आपण 150 स्वप्न बघतोय तिथं 60-70 मार्क फक्त पडले. ठीक आहे, मग आता करायचं काय? मग म्हटलं जाऊ द्या, ऍग्रिकल्चर एवढं तरी आपल्याला इतकी पण वाईट अवस्था आपली करणार नाही. ऑप्शनल कळतच नव्हता तो. ठीक आहे, मग मी ऍग्रीवर शिफ्ट झालो. फॉर्म भरला. मी राज्यसेवेचा अभ्यास करत होतो. राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह होते त्यावेळेस. इंटरव्ह्यू माझे बॅक टू बॅक चालू होते तिकडे. युपीएससीचा फॉर्म भरला. या अभ्यासावर युपीएससी प्रिलिम्स निघून जायची. युपीएससी प्री फॉर्म भरत असताना मी एकदा विचार केला, ठीक आहे आता त्यानंतर काय मला साथ दिली नाही. आपला भरोशाचा गडी आहे, एका दिवसामध्ये आपण केलेला आहे, थोडा तरी कॉन्फिडन्स आपल्याला आहे. ग्रॅज्युएशन नंतर 5 वर्षांनी मी ऍग्रिकल्चरचा
तो जो ऑप्शनलचा हे आहे तो टिक तिथे केला होता. ओके. आणि रिझल्ट लागेपर्यंत म्हणजे युपीएससीचा रिझल्ट लागेपर्यंत माझी राज्यसेवा मेन्सचाच अभ्यास चालू होता. म्हणजे तसं होतं की आधी राज्यसेवा मेन्स होती, मग युपीएससीचा रिझल्ट लागतो, मग इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस असायची आधी, आणि मग इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस. या पद्धतीनं 3 एक्झामिनेशन त्यावेळेस पोझिशन असायच्या. ठीक आहे. सो राज्यसेवेचा अभ्यास झाला होता, पेपर वगैरे दिला. माझा मित्र होता रूममेट, मला चल दिल्लीला, काय करतो इथं बसून. म्हणजे मी या पोझिशनला पोहोचलो होतो की आता रॅपअप करायचं, झालं बस झालं. 4-5 वर्ष घालवली, एक पंचवार्षिक योजना आपली झालेली आहे. ठीक आहे. घरचे आता काही आपल्याला सपोर्ट करत नाहीये. व्हॉट एव्हर रिझन बिंग, व्हॉट एव्हर इज द रिझन बिंग, मी कमी पडलो असेल, पेपर खूप जास्त अनप्रेडिक्टेबल आले असतील, व्हॉट एव्हर जे व्हायचं ते झालं, आणि रॅपअपच्या पोझिशनमध्ये मी आलो होतो. आणि मी अक्षरशः रूम सोडायचं त्याला सांगितलं की आता मी रूम सोडून चाललोय, घरला जातो, काहीतरी काम धंद्याचं बघतो. ठीक आहे. फ्रस्ट्रेशन आहे, बॅक टू बॅक तुमचे इंटरव्ह्यू चालू आहेत आणि मार्कच नाहीत. 1-2 मार्कांनी 1-2 मार्कांनी, बरं असंही नाही की 5-50 मार्कांनी उडतंय, 1-2 मार्कांनी सोडायला लागले. बेकार फ्रस्ट्रेशन होतं त्यावेळेला. मी म्हटलं मी रॅपअप करतोय, मी घरी जातोय, माहित नाही पुढं काय करेल, 6 महिन्यांनी मी माघारी पण येईल. ठीक आहे. पण सध्या तर मी पुणे सोडतोय. आमची ती दुर्वाणपूरच्या शेजारी रूम होती, दुर्वाणपूर हॉटेल माहिती आहे, तिथं आमची रूम होते. एकदम मस्तपैकी सगळं पोल्युशन खात आम्ही तिथं जगत होतो. राईट. मला म्हणलं ठीक आहे जायचंय जा, असंही म्हणला तू घरच्यांचे, म्हणजे त्याच्या भाषेमध्ये सांगतो, असेही तू तुझ्या बापाचे 10-15 लाख उडवलेत, अजून 2 लाखांना काय फरक पडणार तुझ्या बापाला तरी. मग म्हणलं काय करायचं, चल म्हणलं दिल्लीला मी चाललोय पुढं. मी म्हणलं ठीक आहे तू जा पुढं, सगळं लावून घेऊन ठेव, सेटअप बिटअप करून ठेव, घेऊन म्हणलं मागणं. मेन्स होते ना, राज्यसेवा मेन्स होती. ठीक आहे. सो राज्यसेवा मेन्स करतो मी, दुसऱ्या दिवशी घरी जातो, 2 दिवस घरी थांबतो, घरच्यांना सांगतो की आता आपल्याला दिल्लीला जायचंय. वडिलांना मी याच भाषेत बोलतो की 15 लाख घालवलेत ना, अजून 2 लाखांना तुम्ही कुठं गरीब होणार आहे, त्याविषयी करा मॅनेज म्हणलं कुठून तरी, द्या मला. वडील म्हणले ठीक आहे तुझी इच्छा आहे तर जा, घरात बसून करणार काय तू. असे घरात बसून आता धंदा करायचं म्हणलं तरी 5-50 लाख रुपये लागणार ना त्यावेळेस. 2 लाख स्वस्त वाटलं असेल त्यांना त्या काळामध्ये, जा म्हणले. हे का सांगतोय मी, मला टाइम तुम्हाला हायलाइट करायचा आहे. सो प्रिलिम्स होते, युपीएससी प्रिलिम्स होते, राज्यसेवा मेन्स होते, आणि त्याच्यानंतर मी एका वीकमध्ये दिल्लीला जाऊन पोहोचलो. टायमिंगचं जर गणित बघितलं तर ज्या दिवशी मी दिल्लीत पोहोचलो त्या दिवशी आपले गणपती बसले होते, मला आजही आठवते. बॅगा घेऊन चाललोय, पूर्ण गणपतीची मिरवणूक यायला लागली. ठीक आहे. गेल्या गेल्या देवाला म्हणलं देवा लय मोठा डिसिजन घेतलाय, आलोय आता, काय असेल ते असेल तुझ्या बरोबर, नसेल ते नसेल तुझ्या बरोबर. ठीक आहे. तिथं गेल्यानंतर मग मी युपीएससीचा माझा जो पेपर होता तो पेपर पहिल्यांदा त्याचे मार्क्स चेक केले. तोपर्यंत काय ना डोक्यामध्येच नव्हतं ते. रिझल्ट येत होता हे मला माहित होतं. मार्क्स चेक केल्यानंतर असं लक्षात आलं की आपल्याला 140 मार्क येत आहेत आउट ऑफ 200. युपीएससी पहिल्या पेपरचे सीसॅट क्वालिफाईंग वगैरे असते. सो 200 पैकी किती आले, 140 मार्क आले. 140 मार्क म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस क्वालिफाय होते. त्या वर्षी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस आय गेस कट ऑफ 134-132 समथिंग काहीतरी लागला असेल, आता आठवत पण नाही, 2015चा कालखंड येतो. ठीक आहे. सो 140 मार्क येत आहेत, फॉरेस्टचा कट ऑफ 132-134 लागतंय, आपलं फॉरेस्ट 100% होतंय, आणि फॉरेस्ट होतं याचा अर्थ सिव्हिल सर्व्हिसेस पण 100% होते, आणि महिने राहिले 2. फॉरेस्ट कधी असणार आहे आता, डिसेंबरमध्ये होती फॉरेस्ट एक्झाम. कधी असायची, डिसेंबरमध्ये असायची, त्याच्या पुढं सिव्हिल्स असायची. गांधी जयंती कधी असते आपली, 2 ऑक्टोबर. नाही गांधी जयंती नाही, पुढं होतं फेब मध्ये काहीतरी सिव्हिलची एक्झाम होती, नंतर ते कधीतरी ओव्हरलॅप झाले. ठीक आहे. सो डिसेंबरमध्ये मला आठवतं की नागपूरला आमचं सेंटर होतं, थंडी कडक पडली होती, नागपूरची कडक थंडीचा आम्ही अनुभव घेतला होता. सो डिसेंबर मला चांगला आठवते, फॉरेस्टचा एक्झाम होती त्यावेळेस. मग आता करायचं काय, राहिले 2 महिने ऑप्शनल तरी एकदम नवा घेतलेला आहे, जीएसचा लांब पत्ता नाही, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. मग त्याला मला शांतपण, माझ्या मित्रांना ऍक्च्युअली मला शांतपण शिकवलं की एक टेस्ट सिरीज लावून म्हणला, मी लावलेली आहे. त्याच्याबरोबर भक्तिभावना टेस्ट सिरीजला जाऊन बसायचो. टेस्ट सिरीज मध्ये जेवढे प्रश्न शिकवले जातील तेवढे प्रश्न घरी येऊन रोजच्या रोज तोंडपाठ करायचे. तोंडपाठ ऍग्रीचा फंडा मी ठेवला, जे दिसल ते पाठ करणे, बाकी पुढच्या पुढं डोकं बिकं लावायची भानगडच ठेवायची नाही. आणि राहिलेल्या वेळामध्ये आपला तो जुना फंडा सुरू केला. मागच्या 4-5 वर्षाचे पेपर ऍग्री ऑप्शनलचे घेतले, रिपिटेशन बघितलं प्रश्नांचं, प्रश्न आयडेंटिफाय केले प्रत्येक सब्जेक्टचे. आता म्हणलं तेवढेच प्रश्न करणारे, बाकी होईल ते होईल. 2 महिन्यांमध्ये जीएस आणि ऍग्रीचे दोन्ही पेपर फॉरेस्ट सर्व्हिसेसला जाऊन बसलो. फॉरेस्ट सर्व्हिसेसला आणखी एक ऑप्शनल असतो, कोणता,
बॉटनी. बॉटनीचा लांब लांबपर्यंत संबंध नाही. ऍग्रीचा पेपर टू बॉटनीचा आहे, जो की आपण कॉलेजमध्ये केलेला असतोय का व्यवस्थित, जनरली केलेला नसतोय. का केलेला नसतोय? विषय अवघड आहे, शिकवणारा जरी शहाणा असला तरी आपण शहाणे नसतो त्यावेळेस. ठीक आहे. सो तसा तो पेपर होता. म्हणजे ठीक आहे, जसं असेल तसं असेल. दिल्लीमधल्या एका क्लासच्या नोट्स मी उचलल्या बॉटनीच्या. टाइमपास मध्ये बॉटनी पण 1 तास 2 तास चालू होतं, ऍग्रिकल्चर 3-4 तास चालू होतं, जीएस 3-4 रोज चालू होतं. दिवस संपला. या प्रिपरेशनवर मी फॉरेस्ट सर्व्हिसेसला जाऊन बसतोय. पेपर कम्प्लीट होतो. बॉटनीची भीती होती, परंतु काहीतरी लिहिता येते. ऍग्रिकल्चर थोडंफार वाचलेलं असते, काहीतरी लिहिता तिथे येते. आय एम नॉट कॉन्फिडंट की काय होईल, वी डोंट नो. मग सिव्हिलचा पेपर 1 महिन्याच्या गॅपनं लगेच कशाचा होता, सिव्हिल सर्व्हिसेसचा पेपर होता. चांगलं काय झालं, 2 महिन्यामध्ये माझा ऍग्री ऑप्शन प्रिपेअर झाला, एकदा रिवाईज झाला. आणि सिव्हिलच्या पेपरच्या आधी तो पुन्हा एकदा अजून एकदा रिवाईज झाला. पेपरला जाऊन बसलो. टेस्ट सिरीजचे जे क्वेश्चन्स मी केले होते, म्हणजे बघा, लिमिटेड रिसोर्सेस, लिमिटेड स्ट्रॅटेजी भरपूर फायदा देऊन जाते. आणि ओव्हर अनालिसिस आपण करत बसलो की ती बॅकफायरच करते. हा एक फंडा आहे जो मी त्या काळात शिकलो होतो. ठीक आहे. हे सगळं झाल्यानंतर पेपरला जातोय. पेपर घेत जातो, बऱ्यापैकी पेपर जातो. ते झालं की लगेच फॉरेस्टचा रिझल्ट लागला. मेन्स क्लिअर, डायरेक्ट इंटरव्ह्यूला. म्हणलं हे भारी काम आहे. बरोबर, अभ्यास कमी आहे. बेसिकली अभ्यास कसा होता, कमी होता. मी खूप जास्त इनोव्हेशन उत्तरांमध्ये मे बी आणलं होतं त्या काळामध्ये. लिहिता काहीच येत नाही म्हणून आपण काहीतरी लिहितो ना भारीतलं. ठीक आहे, भारी विचार आहे. आता लिहून तरी यायचं माघारी. सो काहीतरी मी तसं केलं असेल, मे बी त्या गोष्टीचा मला फायदा झाला असेल. फॉरेस्टचा रिझल्ट लागतो, इंटरव्ह्यू कॉल येतो. ठीक आहे. जानेवारी 26 मला अजूनही आठवते. त्यावेळेस आपलं ते हे असतंय बघा, माझा इंटरव्ह्यू 28 जानेवारीला होता. आमचं नशीब कसं होतं, माझा जो रूममेट मला घेऊन गेलता त्याचा इंटरव्ह्यू जस्ट माझ्या आधी आणि त्याच्या लगेचच माझा इंटरव्ह्यू. आणि आम्हाला पॅनल एकदम तगडं होतं. तगडं म्हणजे ते पॅनल खूप प्रसिद्ध होतं मार्क न देण्यासाठी. ठीक आहे. मार्कच देत नसायचं ते पॅनल. मॅडम खतरनाक होता. मॅडम होते ऍक्च्युली, देतच नसायच्या मार्क. आणि दुसरं पॅनल फॉरेस्ट भयानक मार्क द्यायचं. मग आता ते पॅनल आल्यावर कळाल्यावर आमच्या दोघांची तोंड बघण्यासारखी झाली. म्हणले एक तर आपण लय अभ्यास केला आणि त्यात हे पॅनल आपल्याला येऊन बसले. तरी पण म्हणलं होईल तर होईल, आता इतक्या लांब आलोय, चला कसं असेल तसं असेल. ठीक आहे. ते झालं. पॅनलला जातो. सेकंड लास्ट इंटरव्ह्यू त्या पट्ट्याचा, लास्ट इंटरव्ह्यू माझा, म्हणजे माझा त्या दिवसात शेवटचा इंटरव्ह्यू. रॅपअपच्या भूमिकेमध्ये पॅनल सुद्धा होतं. ठीक आहे. इंटरव्ह्यू जातो. दिलेल्या प्रश्नांची मोडक्या तोडक्या इंग्लिशमध्ये उत्तरं दिली जातात. कधी मध्ये हिंदी येते, 2-4 मराठीचे शब्द बाहेर पडतात. नाही, ऍट द एंड ऑफ डे लँग्वेज मॅटर करत नाही. ऍट द एंड ऑफ डे तुमचं नॉलेज खूप मॅटर करतं. सो 2-4 प्रश्न चांगले जमले होते, बाकीचे हा ठीक आहे सो झाले होते आपले. बाहेर होतं लगे आठवड्यात रिझल्ट लागतो. रिझल्ट मध्ये आपलं फॉरेस्टचं उडतं. फॉरेस्ट का होत नाही त्या काळामध्ये. ठीक आहे. 4-5 मार्क कमी पडलेले असतात. त्या मित्राला पण 4-5 कमी पडतात, मला पण 4-5 कमी पडतात. दोघांचं होत नाही. लगेचच दुसऱ्या 4थ्या दिवशी सिव्हिलचा रिझल्ट लागतो. आता डेअरी म्हणून ना सिव्हिलचा रिझल्ट बघायची. कोण शिवजयंती होती त्या दिवशी, 19 फेब्रुवारी इथं आली बघा. शिवजयंती होती. आता म्हणलं शिवजयंतीला चला मला जाऊ फिरायला, काय घरी बसून तर करायचं. रिझल्ट गेलाय, घरचे फुल शिव्या घालायला लागले, तुझ्यावर एवढे पैसे खर्च केले, अजून तू आम्हाला खड्ड्यात घातलं. ह्या बऱ्याच गप्पा झाल्या. शिवजयंतीला मी निघालो होतो, आमच्या कॉलनीच्या गेट पर्यंत गेलो होतो. रिझल्ट लागला. रिझल्ट बघितला, तसाच महागारी पळत जातो. सिव्हिलचा रिझल्ट लागला. सिव्हिलचा रिझल्ट मोठी गोष्ट असते. ठीक आहे. हे सगळं का सांगतोय, सगळ्यात महत्वाचा ऑप्शनल 500 मार्कांचा जो 1.5 ते 2 महिन्यांमध्ये प्रिपेअर झालाय अख्खा, आणि त्याच्यानंतर मोडक्या तोडक्या भाषेमध्ये लिहून आलेलो आहे. 5 वर्ष कॉन्टॅक्ट संपलेला आहे. म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा जास्त प्रिपेअर होत असणार. आज जरी ऍग्री ऑप्शनल लिहायला घेतला, आता मी शिकवतो ती गोष्ट सोडून द्या. ठीक आहे. परंतु 2015चा मी आणि आजचे तुम्ही कम्पेअर केलं तर तुम्ही जास्त नॉलेजेबल आहे माझ्यापेक्षा. ठीक आहे. 5 वर्षानंतर सगळं ऍग्रिकल्चर विसरून जातो माणूस. तशात प्रिपेअर केलाय, तशात जाऊन बसलोय. मी शहाणा आहे म्हणून ते सांगत नाहीये, ऑप्शनल तसा आहे. ठीक आहे. 282 मार्क आलते. किती आलते? 282. आणि ज्या सब्जेक्टनं मला 136 वर ठेवलं होतं त्यांचा नॅशनल टॉपर 262चा होता. मोडक्या तोडक्या अभ्यासावर. हा असा ऑप्शनल आहे. स्टोरी एवढी त्यासाठी सांगितली. ठीक आहे. समजून घ्या. सो बी कॉन्फिडंट. भयानक सोपा आहे. तुम्ही प्रॉपर स्ट्रॅटेजीने जात असाल तर 2 ते 3 महिन्यांमध्ये हा ऑप्शनल तयार होतो.
स्ट्रॅटेजी जरा ढिली जर करून आपण चाललो, जीएस ला बॅलन्स करायला चाललो, 6 महिन्यांमध्ये हा होतो. टिंगल टवाळक्या करत तुम्ही ऑप्शनल केला 8 महिन्यांमध्ये तयार होतो. आपल्याकडे किती महिने आहेत? 12. शेवटचे 4 महिने प्रिलिम्सचे असतात. ठीक आहे, या पद्धतीनं हा ऑप्शनल करता येतो. आता ऍग्रिकल्चर वाल्याला हा 3 ते 4 महिन्यांमध्ये होणार आहे. नॉन ऍग्री बॅकग्राऊंड जर असेल तर नो डाऊट तुम्हाला थोडासा वेळ यांच्यापेक्षा जास्त लागणार आहे. किती वेळ लागणार आहे? 8 महिने 9 महिने लागतील. पण समजून घ्या बेंचमार्क काय होता ऑप्शनलचा. मी त्या दुसऱ्या ऑप्शनल बरोबर गेलो, मला मिनिमम किती पडले? 136 पडले. मला इथं 282 मार्क पडले होते. 282 मध्ये त्या काळचं मी कन्सिडर करत होतो की टॉप मध्ये मार्क होते. कुठेतरी पहिल्या 10-20 मध्ये असायला बसलोय मी, क्रॉस चेक नाही केलं. ठीक आहे, सो इथला बेंचमार्क जो आहे हा भयानक पुढे स्टार्ट होतो. म्हणजे नॉन ऍग्रिकल्चर सोबत तुम्ही जात असाल, ऍव्हरेज नॉलेज तुमच्याकडे जर असेल तर त्या केसमध्ये 240, 230, 220, 200 हे तुमचे मिनिमम मार्क असणार. विथ ऍग्रिकल्चर 250 विल बी युअर मिनिमम मार्क्स. कितीचा फरक पडतो इथं? डायरेक्ट 50 मार्कांचा फरक पडतो. हे सगळ्यात मोठं बेनिफिट ऍग्रिकल्चर देतं. सब्जेक्ट स्टॅटिक आहे. स्टॅटिक म्हणजे काय? याच्यातला डेटा बदलणार नाही. तुम्हाला 200 प्रश्न पहिल्या पेपरचे, 200 प्रश्न दुसऱ्या पेपरचे तोंड पाठ करायचे, ते 1 वर्ष आहे. दिवसाला किती येतात? दिवसाला 2 प्रश्न येतात, बरोबर. एका दिवसामध्ये आपण किती पाठ केलेले असतात? मिनिमम 10 ते 15. बारीक विचार जर केला तर इथं सगळं बॅलन्स करून किती पाठ करायचे? फक्त 2 प्रश्न दिवसाला पाठ करायचे आहेत. असं जरी टाइमपास मध्ये तुम्ही करत असाल तरी तुमचा अख्खा पेपर कव्हर होतो आणि भरपूर मार्क देऊन जातोय. स्टॅटिक आहे, जे पाठ केले तेच तिथं जाऊन छापायचंय. स्वतःचं डोकं लावत बसायची गरज नाही. दिस इज ऍग्रिकल्चर ऑप्शनल. मार्क्स जास्त देऊन जातो, कमी वेळेमध्ये प्रिपेअर होतो. ज्यांचं बॅकग्राऊंड नाही त्या व्यक्तींसाठी सुद्धा मी सांगतोय, मोजून 400 प्रश्न आहेत, रोज 2 करा. समजून येत नाहीये, समजून घेण्याचा प्रयत्न करा, 2 तास जाऊ द्या, हरकत नाही. लय सोपं आहे ऍग्री. फक्त प्रॉब्लेम हा आहे की आपण तिथं कधी केलेलं नसतंय. उदाहरण देऊ का? एक उदाहरण देऊ का किती सोपं आहे? फोटोसिंथेसिस माहिती आहे सगळ्यांना? काय असते फोटोसिंथेसिस? फोटोसिंथेसिस काय असते? बरोबर, प्रकाशापासून वनस्पती काय करतात? त्यांचं अन्न तयार करतात. कसं? आता हे 12वीला सगळ्याला झालंय. कसं करतात? क्लोरोफिल पिगमेंट काय करतात? क्लोरोफिल पिगमेंट. बरं, ठीक आहे. अजून काय वेगळं सांगा. काय चुकलं तर चुकलं, इथं चुकणार आहे. अजून 1 वर्ष चुका करायला. ज्या दिवशी चुका करायच्या नाहीत त्या दिवशीपर्यंत चुका करा, चालतंय. पण प्रत्येक चुकीमधनं शिका. जेवढ्या चुका कमी करचाल तेवढ्या लवकर पास होचाल. हे समजून घ्या. दिस इज द सिंपल फंडा. मला जो एक्सपिरियन्स आला त्याच्यावर. ठीक आहे. सो फोटोसिंथेसिस एक्सप्लेन करण्यासाठी एक प्रश्न विचारला जातो. जनरली 20 मार्कर क्वेश्चन तिथे राहतो. फोटोसिंथेसिसची प्रोसेस जी आहे ते एक्सप्लेन करा. फोटोसिंथेसिस सिंपल फंडा जर सांगायचा झाला, आपण बॅटरी वापरतो. बॅटरीमध्ये सेल असतात, बरोबर. सेलचं काम काय असतं? सेलचं काय? बॅटरीमध्ये सेल असतात ना, डबल ए ट्रिपल ए बॅटरी असते वगैरे. काय काम असतं त्याचं? एनर्जी काय करून ठेवायची? स्टोर करून. आपल्या मोबाईलमध्ये पण सेम बॅटरी आहे. एनर्जी स्टोर करून, एनर्जी म्हणजे इलेक्ट्रॉन स्टोर करून ठेवते. त्याला आपण काय म्हटलं? एनर्जी म्हटलं. फोटोसिंथेसिस 2 स्टेजेसमध्ये चालते. फोटोसिंथेसिस जी आहे ती 2 स्टेजेसमध्ये चालते. पहिलीला लाईट रिएक्शन म्हटलं जातं, दुसरीला डार्क रिएक्शन म्हटलं जातं. लाईट रिएक्शन मध्ये सोलर एनर्जीचा वापर करून हे इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते जनरेट केले जातात आणि ते एका बॅटरीमध्ये स्टोर करून ठेवले जातात. लक्षात आलं? काय करतोय आपण? सोलर सेल काय काम करतं? तेच काम करतं ना. सो प्लांट मध्ये क्लोरोफिल नावाचा जो सेल आहे तो काय करतोय? सोलर एनर्जीला ट्रॅप करतोय, त्याचा वापर करतोय आणि त्या एनर्जी पासून त्याच्याकडे असणारी बॅटरी जी आहे त्या बॅटरीला तो काय करतोय? चार्ज करतोय. ज्याला एटीपी म्हटलं जातं. ज्याला काय म्हणतो आपण? एटीपी म्हणतो. ठीक आहे. आता पुढची एक एनालॉजी. समजा मला काळ्या मातीला आणि लाल मातीला मिक्स करायचंय.
माझ्याकडे एक पाटलीवर काळी माती आहे, दुसऱ्या पाटलीत लाल माती आहे. मला त्या दोघांना मिक्स करायचं आणि एक वीट बनवायची. प्रोसेस काय असेल? प्रोसेस काय असेल? दोन्ही मात्या मिक्स करायच्या, पाणी टाकायचं, झालं का तयार वीट. पुढे काय करावं लागेल? अरे मिक्स करावं लागेल ना आधी, ताकद लागेल का नाही? प्रोसेस मेथोडॉलॉजिकल न चला. सो 2 पाट्या मी घेतल्यात हातात, उचलायला ताकद लागली, दोन्ही पाट्या मिक्स करायला ताकद लागली, पाणी ओतायला ताकद लागली, ते मिक्सर पुन्हा चिकल बनवायला ताकद लागली, ते एका साच्यामध्ये टाकायला ताकद लागली, त्यातनं वीट बाहेर काढून तिला गरम केलं, मग फायनली आपली वीट तयार झाली. याच्यासाठी माझ्या बॉडीला कशाची गरज आहे? जी कुठं स्टोअर करून ठेवली होती आपण? एटीपी. सो एटीपी मधली ती एनर्जी उचलायची, एटीपीचा तो चार्ज झालेला जो सेल आहे तो उचलायचा, कार्बन हायड्रोजन ऑक्सिजनला जोरात आणून एकमेकांसोबत जोडायचं, ग्लुकोज तयार. ती एनर्जी आता कशात स्टोअर झाली? ग्लुकोज मध्ये स्टोअर झाली. धिस इज फोटोसिंथेसिस. समजलं काय झालं? बरोबर. फोटोसिंथेसिस मध्ये तयार काय होतं? ग्लुकोज तयार होतो ना. ग्लुकोजचा फॉर्म्युला माहिती आहे? C6H12O6. सगळ्या जगाला माहित असतो. बरोबर. सो इथं मला कार्बनच्या ऍटम बरोबर हायड्रोजन जोडायचा आहे, ऑक्सिजन मला जोडायचा आहे. जोडायचा आहे म्हणजे काहीतरी ताकद लावावी लागेल, जी ताकद मी कुठून घेतली? दिस इज फोटोसिंथेसिस. ज्या वेळेस मी याला बाजूला करेल, ज्या वेळेस मी या ग्लुकोजच्या ऍटमला तोडेल, बाजूला करेल, जी एनर्जी वापरली होती मी ती जोडण्यासाठी, ती एनर्जी रिलीज झाली. बरोबर. त्याला रेस्पिरेशन म्हटलं जातं, आणि ती एनर्जी पुन्हा आपल्या बॉडीला कामाला येते. सो फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन हे सगळ्यात अवघड कॉन्सेप्ट आहेत बरं का. हे सगळ्यात अवघड कॉन्सेप्ट आहे. स्टोरी समजली? स्टोरी समजली, विषय संपला. फक्त लिहिताना मला ती प्रॉपर वोकॅब्युलरी वापरायची आहे. फक्त लिहिताना मला ती प्रॉपर वोकॅब्युलरी वापरायची आहे, जे शिकण्यासाठी आपल्याकडे किती दिवस आहेत? अजून अराउंड 7 ते 8 महिने आहेत. अजून एक कॉन्सेप्ट सांगतो. ब्रीडिंग माहिती आहे सगळ्यांना? प्लांट ब्रीडिंग. आता ज्यांना माहित नाहीये त्यांच्यासाठी सांगतो. आपण अन्नधान्याचं उत्पादन घेतो बघा. अन्नधान्याचं उत्पादन घेत असताना समजा आपण गव्हाचं पीक घेतलं, तर गव्हाच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आपल्याला दिसून येतात. काही गहू उंच आहे, काही गहू बुटके आहेत, काही गव्हाचा रंग वेगळा आहे, काही गव्हाचा रंग वेगळा आहे. यांना आपण काय म्हणतो? व्हरायटीज म्हणतो. अशा वेगवेगळ्या व्हरायटीज तयार करण्याचं जे शास्त्र आहे त्याला म्हटलं जातं प्लांट ब्रीडिंग. ब्रीड करणं म्हणजे काय? नवीन जीवाला जन्म घालणं. बरोबर. रिप्रोडक्शन म्हणतो ना आपण त्याला. सो इथं ब्रीडिंग मध्ये असं एक चांगलं प्लांट तयार करायचं असतं. आता एक उदाहरण घेऊन चलूयात आपण. एक आयडियल गव्हाचं झाड कसं असेल? एक आयडियल गव्हाचं झाड किंवा व्हीट प्लांट तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीने असेल? किंवा व्हीट जाऊ द्या, तुमच्या रानामध्ये कोणतं पीक घेतलं जातं? ऊस सोडून द्या, केळी सोडून द्या, अन्नधान्य आपण बोलूया, ज्वारी. सगळ्यांच्या रानामध्ये ज्वारी आहे, सगळ्यांना ज्वारी म्हणते. ठीक आहे. सो आपल्याला काय करायचं आता? एक असं आयडियल ज्वारचं प्लांट तयार करायचं आहे जे माझे सगळे प्रश्न मिटवेल. मग आपले प्रश्न कोणकोणते असतात त्या प्लांटला घेऊन, किंवा आपले कोणकोणते प्रश्न आहेत जी माझी इच्छा आहे न मिटवावं? सगळ्यात पहिलं शेतकरी कशाचा विचार करेल? मला उत्पादन जास्त पाहिजे. याला आपण काय म्हणणार आहे? यील्ड जास्त पाहिजे. अजून काय लागेल आपल्याला? दिसायला चांगलं पण दिसलं पाहिजे ना, अट्रॅक्टिव्ह. भाजीपाला विकत घ्यायला गेल्यानंतर तुम्ही असा कोमजलेला भाजीपाला घेता का टवटवीत भाजीपाल्याकडे पहिल्यांदा पळता? जो दिखता है वही बिकता है. सिंपल फंडा. आयुष्यामध्ये पण हेच असतं. ठीक आहे. सो जेवढं टवटवीत दिसेल तेवढं चांगलं. माझं यील्ड पोटेन्शियल पण चांगलं आहे. सो मला तिथे अपिअरन्सचा पण विचार करायचा आहे. दिसायला चांगला पाहिजे. तो जो ज्वारीचा दाणा आहे तो मोठा टपोरा दिसला पाहिजे, त्यातला शाईन असली पाहिजे. बरोबर. अजून सगळ्या एन्व्हायरमेंट मध्ये तो टिकला पाहिजे. थोडंसं मोठं स्टेटमेंट आहे. कमी पाण्यामध्ये तो काय झाला पाहिजे? आता टिकला पाहिजे. बाबा हा पाणी कमी आहे, हरकत नाही, त्यानं व्यवस्थित यावं. माझी जमीन खराब आहे, खराब जमिनीमध्ये सुद्धा हे ज्वारीचं प्लांट जे आहे, हे ज्वारीचं प्लांट तिथं यायला पाहिजे. अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट,
याच्यावर कसल्याही पद्धतीची काय नसावी, रोगराई नसावी. बरोबर. सो हे माझे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत. काही प्रश्न मला या ज्वारीच्या प्लांट मधून सोडवायचे आहेत. या प्रश्नांना मी माझे ब्रीडिंग ऑब्जेक्टिव्ह म्हणतो. सो मला असं झाड तयार करायचं आहे जे झाड याच्यावर पण सोल्युशन देईल, याच्यावर पण सोल्युशन देईल, याच्यावर देईल, याच्यावर देईल, याच्यावर देईल, याच्यावर देईल. लक्षात आलं? सो माझं उद्दिष्ट काय असणार आहे आता? असं झाड तयार करा जे या सगळ्या प्रश्नांवर सोल्युशन काढेल. त्याला मी माझे ब्रीडिंग ऑब्जेक्टिव्ह म्हणतो. त्याला मी काय म्हणणार आहे आता? माझे ब्रीडिंग ऑब्जेक्टिव्ह. आणि बॅक टू बॅक त्याला पीक पण दिलं पाहिजे. बरोबर. आता असे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या एकाच ज्वारीच्या झाडामध्ये आणायच्या जर असतील तर मला ज्वारीच्या वेगवेगळ्या व्हरायटीज बघाव्या लागतील. एकामध्ये रोगराई विरुद्धची ताकद असू शकते, एखादी खराब मातीमध्ये चांगली येऊ शकते, एखादी उत्पादन जास्त देऊ शकते, एखादीचा अपीअरन्स चांगला आहे आणि एखादी ज्वारी जी आहे ती कमी पाण्यामध्ये येऊ शकते. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं? ठीक आहे. आता मला सांगा, एक हे 2 मिनिटं बाजूला ठेवा. मला सांगा, एखाद्याची उंची जास्त असते, एखाद्या व्यक्तीची उंची जास्त आहे, एखादा व्यक्ती धष्टपुष्ट असतो, एखाद्याचा रंग गोरा असतो, एखाद्याचा गव्हाळ असतो, एखाद्याचा चॉकलेटी असतो. असं वेगवेगळे पण आपल्याला का दिसून येतं? कशामुळं? अनुवांशिकता. बरोबर. अनुवांशिकता म्हणजे काय? आई वडिलांकडनं आले. येतं म्हणजे नेमकं काय येतं? हा, काय असतंय? जीन्स असते. सो आपल्या बॉडीमध्ये सेल आहेत, सेलमध्ये डीएनए असतो बघा. बरोबर. आणि या डीएनए मध्ये काय दिसणार आहेत आपल्याला? जीन्स दिसणार. प्रत्येक जीन पुढे जाऊन एका प्रोटीनची निर्मिती करतो. प्रत्येक जीन पुढे जाऊन काय करतो? एका प्रोटीनची निर्मिती करतो. हा प्रोटीन पुढे जाऊन ठरवतो की कोणती रिॲक्शन बॉडीमध्ये घडेल, जी रिॲक्शन आपला अपीअरन्स ठरवेल. हे वरवरचं सांगितलंय पण एवढं सोपं आहे. स्टोरी समजली तुम्हाला काय पण लिहिता येईल. ठीक आहे. सो डिसाइडिंग फॅक्टर कोण झाला आपल्या अपीअरन्सचा? आता हा जीन झाला. मग आता मगाशीच्या एक्झाम्पल कडे माघारी या. मला हे सगळे जीन्स जे अशा अशा कॅरेक्टर्सला गव्हर्न करतायत यांना काय करायचंय? या एका प्लांट मध्ये एकत्र घेऊन यायचे. त्याला म्हटलं जातं प्लांट ब्रीडिंग. सोपं आहे का अवघड? भयानक सोपं आहे. आपण अभ्यास नाही केला म्हणून अवघड. सो इकडनं थोडासा जीन उचलला, इकडनं थोडासा जीन उचलला, इकडनं थोडासा उचलला, इकडनं थोडासा उचलला. बरोबर. मग घरामध्ये भाजी तयार करत असताना आपण भाजी टाकतो, नाही सुरुवात कशी करतो? तेलापासून. तेल टाकले, जिरं मोहरी टाकली, हळद टाकली, अजून काहीतरी टाकले, मीठ शेवटी टाकतो आपण, हिंग टाकलं त्याच्यामध्ये, गरम मसाला टाकला. बरोबर. त्याच्यामध्ये भाजी टाकली, भाजीला थोडंसं सॉल्ट करून घेतलं, मग पाणी टाकलं, वरनं कूट टाकलं आणि सगळ्या शेवटी आपण काय टाकलं? मीठ टाकलं, भाजी तयार. सो ही माझी भाजी आहे. आणि हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ज्यांना एका एका प्लांट मधनं मला उचलायचं आहे आणि इथं आणून टाकायचं. त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स असतात. त्या मेथडचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. दिस इज प्लांट ब्रीडिंग, जो की सगळ्यात अवघड मानला जातो. लक्षात आलं? एवढं सोपं ऍग्रिकल्चर आहे. समजलं तर खूप सोपं आहे. प्रॉब्लेम आहे की तिथं बसून समजून घ्यावं लागतं. ठीक आहे. कारण एक कन्सेप्ट समजायला 10, 15, 20, 25 मिनिटं लागणार. तुमच्याकडे 25 मिनिटं तिथं बसून राहण्याची ताकद पाहिजे. एकदम सोपं आहे. समजल्यावर वाटतं हे काहीच नव्हतं, एवढंच आहे. ठीक आहे. समजेपर्यंत थोडासा वेळ नक्कीच लागणार आहे आणि मी त्यासाठीच मग पिक्चर मध्ये येतोय. ठीक आहे. सो ओव्हरऑल ऍग्रिकल्चर ऑप्शनलचं ज्यावेळेस आपण बघतोय, ऑप्शनल मध्ये नेमकं काय एक्सपेक्ट करून चालायचं हे थोडंसं पहिल्यांदा बघूयात. सो सगळ्यात पहिली गोष्ट, युपीएससी असू द्या, एमपीएससी असू द्या, तुम्हाला 2 पेपर्स द्यायचे आहेत. प्रत्येक पेपर 250 मार्काचा असणार आहे. टोटल तुमचं वेटेज किती असणार आहे तिथं? 500. आता ऍग्री ऑप्शनलचा फायदा काय होतो ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तुम्ही आता ऍज गुड ऍज युपीएससी डिस्क्रिप्टिव्हच्या तयारीनंच काम करताय. बरोबर. सो ऍट द एंड ऑफ डे कधी ना कधी तर तुम्ही युपीएससीचा तो अँगल सुद्धा एक्सप्लोर 100% करणार आहे ना? नसताल करणार तर विचार करा. कारण सगळे दोन्ही सेम आहेत ना. आता प्रोसेस दोन्हीकडे सेम आहे आणि आपण खूप चांगल्या पद्धतीनं हाही तयारी करून घेतोय, हे लक्षात घ्या.
सो एक्झामिनेशनचा जर विचार केला तर UPSC ची सिव्हिल सर्व्हिसेस झाली, UPSC ची इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस झाली, MPSC ची सिव्हिल सर्व्हिसेस झाली, MPSC ची इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस झाली. 4 परीक्षा ऑन सिंगल ऑप्शन. 4 परीक्षा एका सिंगल ऑप्शनलवर आपल्याला देता येतात. सिव्हिल मध्ये तर सिंगल ऑप्शनल आहे, ऍग्रिकल्चर 2 परीक्षा तुम्ही एकदम व्यवस्थितरित्या तयार करू शकता. याच्यामध्ये जी पदं असतात, MPSC मधलं हायेस्ट पद कोणतं आहे? DCचं आहे. यातलं कुठलंय? IAS आहे. या पदांमध्ये 25 वर्षांचं अंतर असते. या पदांमध्ये किती वर्षाचं अंतर आहे? 25 वर्षांचं. सो तुमचे आज DC झालाय, तुम्हाला IAS व्हायला किती वर्ष लागतील त्या प्रोसेसमध्ये यायचं म्हणलं तर? 25 वर्ष. तेच अंतर तुम्हाला किती दिवसात कंप्लीट करता येते इथं? विदिन अ सिंगल इयर. ठीक आहे. सो जेवढं कमी रिपिटेशन असेल, जेवढी जास्त डेप्थ असेल, तेवढ्या चांगल्या पद्धतीनं तुम्हाला हा ऑप्शनल जो आहे तो प्रोफाइल करू शकतो पुढे. सोबत आता बरेचसे माझे मित्र असे आहेत, त्यांना या एक्झाम पेक्षा या एक्झाम मध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे. याचं काम वेगळ्या स्वरूपाचं आहे. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस असेल तर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस मध्ये म्हणजे मला माहिती असलेली दोघं जनता आहेत, माझे जवळचे मित्र आहेत. ठीक आहे. त्यातलं एक देशात 3रा पण राहिलेला आहे IFS च्या एक्झाम मध्ये. ठीक आहे. सो दे आर व्हेरी मच हॅपी. रोज काहीतरी एक्साइटिंग बघायला भेटतंय मला. कसं असतं बघा, ज्यावेळेस तुम्ही रिपिटेशन मध्ये जाताना, कॉलेजमध्ये सुद्धा एखाद्या शिक्षकाच्या लेक्चरला बसणं बोर होत होतं आपल्याला. कशामुळे बोर व्हायचं? रिपिटेशन आहे ना. प्रेडिक्टेबल आउटकम दिसायला सुरू झाले की आपलं बॉडी जे आहे ती म्हणते बास, नको, काय त्याला बडबड करायचं ती करू दे. एक तर मी वर्गात बसत नाही आणि वर्गात बसलो तरी मागं कुठं तरी बसत. याचा अर्थ मी मागच्यांना बोलतोय असं नाही. जोक होता, चांगला होता. ठीक आहे. मागचे थोडस लक्ष द्या पुढे. सो त्यांना ते जॉब कल्चर खूप आवडतं आणि दे आर व्हेरी 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 हॅपी इन दॅट. ठीक आहे. रोज मला जंगलात फिरायला मिळतं, इकडे तिकडे बोलत. बरं, अजून असं नाही की एकटाच गेला फिरतोय, सगळा फौज फाटा घेऊन चाललाय तो आतमध्ये. ठीक आहे. रोज काहीतरी नवीन आहे, मला रोज एक्साइटिंग आहे, रोज नवा प्रश्न माझ्या समोर राहतोय, जो प्रश्न सोडवण्याची मला तिथं इच्छा आहे. कारण कसं आहे बघा, रिपिटेशन मध्ये आपण बोर होऊन जातो, काहीतरी नवं एक्साइटिंग रोज पाहिजे. सो हे पण पद तेवढंच तगडं आहे. बरोबर. याचे पर्क्स वेगळे, याचे पर्क्स वेगळे. याचं जॉब सॅटिस्फॅक्शन वेगळं आहे, याचं जॉब सॅटिस्फॅक्शन वेगळं आहे. आपल्याला फक्त आयडेंटिफाय करायचं की आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये जाऊन बसतोय. नंतर पास झाल्यावर, पास होण्याच्या आधी नाही. ठीक आहे. सो दोघं आहेत ज्यांनी IFS मधून पुन्हा सिव्हिल्स मध्ये सुद्धा स्विच केलं. म्हणजे IFS झाले होते ते, त्यांना वाटलं की याच्यापेक्षा मला दुसरीकडे चांगलं काम करता येईल. लोक तिकडे पण शिफ्ट झाले. काही लोक या वर्षी सिव्हिल्स मध्ये पास झाले, पुढच्या वर्षी IFS ला पण स्विच झाले. तो सांगण्याचा उद्देश काय, हे पण पद तेवढंच तगडं आहे. एका सिंगल ऑप्शनलवर 4 परीक्षा खूप मोठी गोष्ट असते. समजा नॉन ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड किंवा नॉन ऍग्री ऑप्शनल तुम्ही चाललात, नॉन ऍग्री ऑप्शनल तुम्ही चालताय. ठीक आहे. लेट्स तुम्ही एखादा ह्युमॅनिटीज बेस्ड ऑप्शनल इथं घेतला, राईट. सिव्हिल्सला तर तुम्ही प्रिपेअर केलं. आता महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस पण येणार आहे, महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस निघते. सो ऍट द एंड ऑफ डे तुमच्या घरचे तुम्हाला म्हणणार आहेत की ऍग्रीचा कुठेतरी उपयोग होते, ते फॉरेस्टची एक्झाम भर, महाराष्ट्र ऍग्रिकल्चर सर्व्हिसेस याचा फॉर्म भर. सो इथं तुम्ही काय करताय, 100% ऍग्रिकल्चर करताय. इथं समजा 30% ऍग्रिकल्चर आहे, 100% बॉटनीचा सिलेबस आहे. इथं 100% एक नवा ऑप्शनल तुम्ही करताय. सो इथे एक नवा ऑप्शनल, इथे एक नवा ऑप्शनल, इथे एक नवा ऑप्शनल, इथे एक नवा ऑप्शनल. किती ऑप्शनलचा अभ्यास करावा लागला? ऍग्रिकल्चर सोडलं की 4 नवे ऑप्शनल तयार करायची तयारी ठेवा. बाकी तुम्ही तुमच्या लेवलला शहाणे आहात. आणि जर तो केला, फक्त ऍग्रीज घेतला, तर एका सिंगल ऑप्शनलवर किती एक्झाम देता येत आहेत? 1 2 3 4. याला 2 मिनिटं बाजूला ठेवा. याला 2 मिनिटं बाजूला का ठेवायचं? याचा सिलेबस आपल्या ऑप्शनल पेक्षा मोठा नक्कीच आहे. ठीक आहे. पण याला 2 मिनिटं आपण बाजूला ठेवूया. सो 4 एक्झाम्स डिरेक्टली तुम्ही क्वालिफाय होता. आणि टाइमपास मध्ये अजून एक चांगली एक्झाम आहे नाबार्डची. नाबार्ड माहिती असेल सगळ्यांना. त्यांचं पण एक ऑफिसर लेवल पद भरलं जातं, ग्रेड बीचं. चांगलं पद आहे. बिना अभ्यासाचं टाइमपास मध्ये त्या पदापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. वेगळं करायची गरज
नाही. आणि सगळ्याच्या मदतीला सगळ्या शेवटी ऍट द एंड ऑफ द ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर आहेच. IBPS मध्ये सगळ्यांना हे आयडिया असेल. किती झाली? 1 2 3 4 5 6 6 परीक्षा ऑन सिंगल सब्जेक्ट. इफ ऍग्री नाही, प्रत्येक परीक्षेला नवा सब्जेक्ट. हे डोक्यामध्ये गणित फिक्स करा. बेसिकली तुम्ही ऍग्री पण करताय आणि तुम्ही दुसरं ऑप्शनल पण करताय. ठीक आहे. सो हे कॅल्क्युलेशन जे आहे, हे कॅल्क्युलेशन खूप लेट मला कळलं. ऍक्च्युअल मध्ये हे कॅल्क्युलेशन मला 2014 ला कळलं होतं. मी आलोय पुण्यामध्ये 2010 ला आणि मेंढरासारखं आपलं निघालो. छोटा ऑप्शनल आहे, लगेच होते, असं होते, तसं होते, मार्क येते. खरं त्यावेळेस मार्क पण यायचे त्या ऑप्शनलला. नंतर युपीएससीचं डोकं फिरलं ते आणि अजून एक ऑप्शनल आहे, धडाधड सगळ्यांना झोपून टाकलं त्याच्यामध्ये. मार्कच देत नव्हती युपीएससी. आणि नेमकं त्या वर्षी मी पेपर नव्हतो. 136 त्यामुळे आले. एवढा बी ढ नाहीये 136 मार्क याय पुरता, तुमच्या माहितीसाठी. इतका पण ढ मी नक्कीच नाहीये की मला 136 मार्क येतील, पण त्या वर्षी आले. ऑप्शनलची भीती होती, बाकी व्हॉट एव्हर द रिझन्स. ठीक आहे. हा फंडा असतो. कळाला तर खूप चांगला आहे, नाही कळाला तर ऑप्शनल विल बी हेल्प. तुमच्यापैकी एखादा ऍग्री बॅकग्राऊंड वाला सुद्धा असू शकेल ज्याला ऍग्रिकल्चर बर्डनच वाटतंय. बर्डनच वाटत असेल तर ऍग्री करूच नको. ठीक आहे. पण 6 महिन्याने तोच व्यक्ती मला येऊन पुन्हा म्हणणार आहे की सर आता काय करू, मला आता महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस करायची. समजून घ्या. ठीक आहे. सो बर्डन जरी वाटत असलं तरी बाबा हेच तुला शेवटपर्यंत घेऊन जाणार आहे, हे डोक्यामध्ये फिक्स राहून द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर सो एक्झाम्स बऱ्याच तुम्हाला देता येणार आहेत. बेसिकली 6-7 एक्झाम एका सिंगल सब्जेक्टवर नाही देता येत, ही गोष्ट लक्षात असू द्या. त्याच्यानंतर पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 आपल्याला विभाग जे आहेत ऑप्शनल मध्ये दिसून येणार आहेत. पेपर 1 जनरल अस्पेक्टचा असतो. जनरल अस्पेक्ट म्हणजे ज्याचा जीएस बरोबर ओव्हरलॅप आपल्याला दिसून येणार आहे. मग याच्यामध्ये सॉइलचा अभ्यास आहे, याच्यामध्ये इकॉनॉमिक्सचा अभ्यास आहे, याच्यामध्ये सॉइल माहित झालं सगळ्यांना. आता सॉइल म्हणजे मातीचा अभ्यास आपण करतो. ठीक आहे. ऍग्रिकल्चरची एक छोटीशी आयडिया तुम्हाला देऊन जातो. म्हणजे नेमका अभ्यास काय करायचा ते समजून घ्या. स्टोरी समजून घ्या. पहिल्यांदा माती आहे, मातीमध्ये एक झाड उगवतं, या झाडाला काहीतरी धान्य लागते. बरोबर. आणि हे मागाशी जे 4-5 प्रश्न आपण बघितले होते, त्या 4-5 प्रश्नांना विचारामध्ये घेऊन या धान्यानं माझं संपूर्ण प्रश्न जे आहेत ते मिटवावे. आता हे झाड चांगलं आणण्यासाठी मला कोणकोणत्या गोष्टींची गरज पडेल? लाख रुपये की एक दवा, आणि ह्याला तर लय भारी आपल्याला आणायचं. काय काय करावं लागेल? ज्या ठिकाणी ते उगवतंय त्या फॅक्टर्सवर मला कंट्रोल पाहिजे. अजून म्हणजे मला कशावर कंट्रोल पाहिजे? या मातीवर कंट्रोल पाहिजे. अजून झाडाला जगण्यासाठी कशाची गरज आहे? पाण्याची गरज आहे. मला पाण्यावर कंट्रोल पाहिजे. अजून बी जे आहेत ते क्वालिटीचं पाहिजे. बरोबर. सो मागाशी आपण बघितली ती क्वालिटी कशी आणायची. ठीक आहे. सो त्याला आपण कशामध्ये बघणार आहे? ब्रीडिंग मध्ये बघतोय. अजून त्याच्यावर रोगराई पडली नाही पाहिजे. बरोबर. त्याच्यावर रोग पडले नाहीत पाहिजे, त्याच्यावर कीड पडली नाही पाहिजे. झाड मॅनेज पण मला करावं लागेल, ज्याला मी काय नाव देतोय? क्रॉप मॅनेजमेंट म्हणतोय. खतं पण मला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. नुसती खतं टाकून उपयोग नाही. नुसती खतं टाकली की जमीनचं बँड वाजते. जमिनीचं बँड वाजले कुणाचं बँड वाजते? झाडाचं. सो आपला प्राईम ऑब्जेक्टिव्ह आहे याला जगवायचा, चांगल्या पद्धतीनं जगवायचा. आणि ते जगवण्यासाठी त्याला जगण्यामध्ये ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या त्या विषयांचा अभ्यास आपण करणार आहे. आलं लक्षात? क्रॉप मॅनेजमेंट. जमीन नांगरावी लागेल ना व्यवस्थित, मग ते बी जिथं पाहिजे तिथं जाऊन पडेल. ॲग्रोनॉमी मध्ये आपण त्याचा अभ्यास करतोय. सॉइलच्या प्रॉपर्टीज मला बघायच्या, सॉइल सायन्स मध्ये मी त्याचा अभ्यास केला. उत्पादन घेतल्यानंतर ते उत्पादन मला परवडते का नाही, इकॉनॉमिक्स मध्ये मी त्याचा अभ्यास केला. समजून घ्या. त्याच्यानंतर एखादं नवी जात सरकारनं तयार केली, एका रिसर्च स्टेशननं तयार केली, ती जात माझ्यापर्यंत पोहोचवावी पण लागेल ना. बरोबर का नाही? एखादी भारी जात आहे, फक्त आहे म्हणून उपयोग नाही. माझे प्रश्न मिटवते का ती? नाही. जोपर्यंत ते बी घेऊन मी माझ्या रानामध्ये आणून पेरत नाही तोपर्यंत मला चांगलं उत्पादन मिळणार आहे का? मग ते तिकडनं काढून माझ्या घरापर्यंत आणून पोहोचवायचं, याला म्हटलं जातो विस्तार.
याला विस्तार सेवा एक्सटेन्शन सर्व्हिसेस म्हटलं जातं. त्याचा अभ्यास आपण कशामध्ये करतोय? ऍग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स. आलं लक्षात? ठीक आहे. सो हे जे विषय आहेत हे विषय अकॉर्डिंगली आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये दिसतात. सो पेपर 1 मध्ये ऍग्रोनॉमी आलं. ऍग्रोनॉमी म्हणजे आपण बघतोय झाडाचं व्यवस्थापन, क्रॉप मॅनेजमेंट. झाड कसं लावायचं, कुठं लावायचं, कधी लावायचं, किती वेळा लावायचं, या प्रश्नांचं उत्तर आपण शोधणार आहे. दुसरा सब्जेक्ट जो आहे तो आहे आपला ऍग्रो इकॉलॉजीचा. इकॉलॉजीचा अर्थ काय? झाड कोणत्या वातावरणामध्ये सगळ्यात चांगल्या पद्धतीने येईल. कारण मला शेती न करता सुद्धा एखादं झाड दिसू शकतं. रस्त्याने येता जाता आंब्याचं झाड दिसतं आपल्याला, ते कुणी तिथे लावलं असेल किंवा एखादी कोय पडली असेल, पण ते झाड मोठं झालंय आणि त्याला भरपूर आंबे लागले. त्याला कोण दिवसाला पाणी घालतंय का? नाही. त्याला कोण खत देतंय का? नाही. तरी पण ते आंब्याचं झाड चांगलं जगतंय. कशामुळे जगत असत? कशामुळे जगत असत? त्याला जगण्यासाठी आवश्यक सगळ्या गोष्टी आता निसर्ग प्रोव्हाइड करतो. कोण प्रोव्हाइड करते? मग अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण कुठे शिकणार आहे? इकॉलॉजी मध्ये शिकणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे आपला फॉरेस्ट्रीचा. याला 2 मिनिटं बाजूला ठेवूया. झाडाच्या रिलेटेड हा नाहीये, पण हा क्लायमेटच्या रिलेटेड आहे. कारण फॉरेस्ट असेल तर क्लायमेट नीट राहील, क्लायमेट नीट राहिलं तर शेती व्यवस्थित होणार. म्हणून तो फॉरेस्ट तिथं मुद्दाम इन्क्लूड केलेला आहे. त्याच्या पुढचा विषय आपला सॉइल सायन्सचा. नावामध्येच आहे, आपण मातीचा अभ्यास तिथं करतोय. मग मातीच्या प्रॉपर्टीज कोणत्या? शेतामध्ये चोपण जमीन असते बघा, असते का? कशामुळे तिला चोपण म्हणतो आपण? चोपण जमीन काय वैशिष्ट्य काय? असा एक प्लॉट असतो शेतात आपल्या एकराच्या ह्याच्यात, जिथं काही पण टाका उगवतच नाही. जिथं पाणी गेलं पावसाळ्याचं तिथे उन्हाळ्यापर्यंत तो विभाग वाळतच नाही, वलाच राहतो आणि कोणतंच पीक त्याच्यामध्ये येत नाही. टणक जमीन झालेली असते, त्याला चोपण म्हटलं जातं. मग ही चोपण जमीन काय आहे, कुठून येते, कशी येते, तिला नीट कशी करायची, करता येईल का, या सगळ्या स्ट्रॅटेजी आपण सॉइल मध्ये शिकणार आहे. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा आस्पेक्ट वॉटर मॅनेजमेंट. पाणी गरजेचं आहे जगण्यासाठी, झाडाला पण आणि आपल्याला पण. मग पाणी आहे किती, येतंय किती, वापरायचं कसं, कोणकोणत्या पद्धतीने वापरता येतं, या गोष्टींचा अभ्यास आपण त्याच्यात करतोय. पुढे आहे ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स. जे उत्पादन मी तयार करतोय ते उत्पादन मला परवडतंय का? विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्या होत आहेत ना. आपल्या इथे शेतकऱ्यांना बऱ्याचदा नुकसान होतंय पश्चिम महाराष्ट्रामध्ये. का? कुठं प्रश्न असेल तो इकॉनॉमिक्स मध्ये आहे. एक इंटरेस्टिंग वाक्य इथं देवनला सांगून टाकतो. आपल्या सर्व एनर्जीज आपण सायन्स ऑफ प्रोडक्शन वर खर्च करतोय. आपल्या सर्व एनर्जीज आपण कशावर खर्च करतोय? सायन्स ऑफ प्रोडक्शन. विज्ञानाचा वापर करायचा आणि उत्पादन भरभरून घ्यायचं. ठीक आहे. आपल्यापैकी बिझनेस कम्युनिटी मधून कोण आले? त्यांच्या घरी बिझनेस आहे? कोणी आहे का? हात वर करा, मी प्रश्न विचारणार नाही. फॅमिलीमध्ये बिझनेस आहे. ठीक आहे. बिझनेस मध्ये एखादी वस्तू तयार करणं जास्त महत्वाचं आहे का विकणं जास्त महत्वाचं आहे? जगातलं सगळ्यात भारी गहू तुमच्या घरामध्ये तयार होते, खाणारं कोणच नसेल तर. आणि जगातला सगळ्यात भंगार गहू तुम्ही तयार करताय, पण अशी लोकल लाईन लावून ते गहू घ्यायला तयार आहे. तो बिझनेस परवडतो. ठीक आहे. सो द थिंग इज, सायन्स ऑफ प्रोडक्शन गरजेचं आहे का? 100% गरजेचं आहे. कारण मला शाश्वतता पण टिकवून ठेवायची आहे. एकदाच मी पीक घेणार आहे, ती जमीन तशी सोडून देणार आहे का तिथं? नाही. मला दरवर्षी त्याच्यामध्ये उत्पादन घ्यायचंय ना. याला आपण सस्टेनेबिलिटी म्हणतो. याला मराठीमध्ये आपण काय म्हणणार आहे? शाश्वतता म्हणणार आहे. सो ही शाश्वतता तिथं असणं गरजेचं, आणि ती शाश्वतता इन्शुअर करण्याचं काम कोण करते? सायन्स ऑफ प्रोडक्शन करते. पण फक्त शाश्वतता आणि उत्पादन जास्त घेऊन आपलं घर भागणार आहे का? घर भागणार नाही. दरवर्षी नुकसान तिथं होणार आहे. म्हणून आपल्याला गरज कशाची आहे आता? इकॉनॉमिक्स ऑफ प्रोडक्शन. जेवढे पैसे मी टाकतोय त्यातनं पैसे मी किती काढतोय, आता हिशोब जरी केला तरी लगेच लक्षात येतं की प्रॉफिटमध्ये का लॉसमध्ये. आणि ऑन द बेसिस ऑफ दॅट मी मग आता शेतीमध्ये निर्णय बदलायला किंवा घ्यायला सुरू करतो.
ठीक आहे. सो त्याचा अभ्यास आपण इथं करणार आहे. फॉर्म मॅनेजमेंट मग इकॉनॉमिक्सचा एस्पेक्ट आहे आणि अजून एक विषय इथं राहिला तो म्हणजे एक्सटेन्शनचा. सो टेक्नॉलॉजी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या. ड्रोन यायला लागलेत सध्या, ठीक आहे. सो तो ड्रोन रिसर्च स्टेशन मधून बाहेर पडून तुमच्या शेतापर्यंत कसा आणला जाईल किंवा तुम्हाला रिसर्च स्टेशनला जाऊन कसं दाखवलं जाईल याचा अभ्यास एक्सटेन्शन सर्व्हिसेस मध्ये केला जातो. याला ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन म्हटलं जातं, ठीक आहे. सो हा खूप सोपा पेपर आहे. तुमचं जीएसचा जरी अभ्यास चांगला असेल तर याच्यातले मेजॉरिटी प्रश्न तुम्हाला सोडवता येतात. म्हणजे ऍग्रिकल्चरचं नॉलेज असावंच हे कंपल्सरी तिथं माहिती आहे. भयानक सोपा पेपर आहे. आज जाऊन बसा, आज पेपर लिहिता येईल, काहीतरी लिहिता येईल. चूक बरोबर आपण नंतर ठरवूया, बट यू विल बी एबल टू ऍड्रेस समथिंग इन दॅट क्वेश्चन पेपर, ठीक आहे. जनरलाइज पेपर आहे तो. इकडे तिकडे बघितलेल्या गोष्टी असतात त्याच्या बेसिसवर इथं पेपर लिहिता येतो. अँड बिकॉज ऑफ दॅट या पेपरला कन्सिस्टंट मार्क्स येतात. नाउ द प्रॉब्लेम इज या पेपरला कन्सिस्टंट मार्कच येतात. कन्सिस्टंट मार्क म्हणजे किती? 100, 120, 125. किती बी भारी लिहा 120 से 125, किती बी भंगार लिहा 100. रेंज तेवढीच आहे. नॉर्मल जरी लिहिलं तरी 100 येणार आहेत. लय भारी लिहिलं तर किती जाणार आहे तुम्ही? 125 पर्यंत जाणार आहे. नाव द डिसाइडिंग फॅक्टर. सगळ्यात महत्वाचा पेपर दॅट इज पेपर 2 जो ऍग्रिकल्चरच्या टेक्निकल आस्पेक्टवर फोकस करतो. इथं अभ्यास करू नका हे 50-60 पण देणार नाही. अभ्यास करा हे 150-160 पण द्यायला बसले, बरोबर. सो हा असा दोस्त आहे आपला जो म्हणतो बाबा रे मला 3 टाइम खाऊ घाल, बरोबर, माझी काळजी घे आणि ज्या दिवस तुझ्यावर परिस्थिती बिकट येईल त्या दिवशी त्या परिस्थितीला फेस करायला तुझ्या आधी मी तिथं थांबलेला असेल. हा भरोशाचा मित्र आहे आपला. हा कसला मित्र आहे आपला? भरोशाचा. डिफिकल्ट असतो. आता भरोशाचा आहे म्हणल्यावर त्याचे नखरे पण तेवढेच राहणार. 3 टाइम खाऊ घालणं सोपं आहे का त्याला? मला भूक लागली चल मला ह्या हॉटेलला घेऊन न्यावंच लागतंय त्याला, बरोबर. त्याला नाराज केलं तर ते उलट बॅकफायर करायला बसले ना. आता दोस्त आहे, सिक्रेट सगळे माहित आहेत त्याला खुशच ठेवावं लागेल आपल्याला. सो धिस टॉपिक रिक्वायर्स युअर टाइम, युअर एफर्ट्स. तुमचं रक्त, तुमचा घाम, तुमचं सगळं अंगातली ताकद इथं घालवायची. पण हा गडी खुश झाला, भरभरून मार्क देतो. 140, 150 मजा वाटायला लागते. म्हणजे GS1 सगळ्याला सोपा जातो, 120 देऊन जातो. GS2 अवघड जाऊन सुद्धा 140 देऊन जातो. तुमच्या माहितीसाठी ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं 282 मार्क पडले होते, 282 मध्ये माझा पेपरचा अटेम्प्ट 400 मार्कांचा होता आउट ऑफ 500. माझा अटेम्प्ट कितीचा होता? 400 मार्कांचा होता आउट ऑफ 500 मार्क्स. याच्यामध्ये 250 पैकी 200 पेपर 1 ला मी लिहिले होते. 5 प्रश्न देवाला सोडून दिले कारण साहजिक आहे एवढ्या कमी वेळामध्ये सगळा सिलेबस कव्हर होतोय का? नाही होत. मग इथे किती सोडवले असतील? 400 मधले 200 कुठे सोडवले मी? पेपर 1 ला. 400 मधले 200 कुठे सोडवले मी? पेपर 2 ला. इथं पण मी देवाला देऊन टाकले वरचे 50 मार्क. इथं पण देवाला किती देऊन टाकले? वरचे 50 मार्क देऊन टाकले. पेपर 1 ला 120 आले होते. पेपर 2 ला आउट ऑफ 200 160 मार्क्स. जो कळाला? त्या 2 महिन्यांचा टाइम फ्रेम जो मला मिळाला होता त्याच्यातल्या 1.5 महिना मी याच्यावर काम करत होतो. 15 दिवस मी कशावर काम केलं? 120 देऊन गेला तो. 1.5 महिन्याची ताकद इथं लागली होती माझी. किती मार्क पडले? 160. खूप चांगले मार्क मानले जातात. जेवढं केलं तेवढं छापून आलो. माझा तो सेन्स थोडासा बरा आहे. नॅक जो म्हणतो ना आपण पेपरचा नॅक, तो थोडासा बरा आहे माझा. प्रिडिक्शन्स जनरली माझे चुकत नाही. इथे माझे ते प्रिडिक्शन चुकले नाही. सो मी 2 दिवस घालवले होते सगळं प्रिडिक्ट करायला की हे 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 मी करणार. आणि ते ठरल्यानंतर एकदम भयानक ताकदीनं, म्हणजे आकृत्या काढायच्या असतात बघा पेपरमध्ये. हार्डली 2 आकृत्या विचारल्या जातात. हार्डली किती आकृत्या विचारल्या जातात? 2. त्यातली एक डायरेक्ट असते आणि एक इनडायरेक्ट दुसऱ्या कुठल्या तरी प्रश्नात काढणं कंपल्सरी नाही. नटराजची कलर पेन्सिल घेऊन गेलो होतो मी. विचार करा. दॅट काइंड ऑफ प्रेझेंटेशन गरजेचंच होतं ना. लिहिता येत नाही ना आपल्याला. लिहिता येत नाही मला हे बाकीच्या कुठाने करावं लागतील. सो नटराजची कलर पेन्सिल, सेलची डायग्राम काढली होती. 3D डायग्राम झाली माझी. एवढी भारी रंगवली होती मी तिला.
वेळ कमी का पडला होता, डायग्रामवर मी वेळ घालवला. आणि माझा दुसरा का तिसरा प्रश्न होता, इम्प्रेशन सेट झालं, पुढे धपाधप त्यानं मार्क देऊन टाकले. वर्ग हुशार आहे, बरोबर ना. एखादा हुशार विद्यार्थी जर तुम्हाला येऊन भेटला, एखादा हुशार मित्र तुम्हाला येऊन भेटला, तुम्ही त्याला सिरियसली ऐकता का नाही? आणि एखादा पानसट भुरटा येऊन भेटला, तुम्ही त्याला सिरियस जरी सांगत असेल तर तुम्ही त्याला ऐकता का? ह्युमन टेंडन्सी आहे. सो तुम्हाला ते इम्प्रेशन जर क्रिएट करता आलं की भाई हा दिस पर्सन मीन्स बिझनेस, मग तुमचं 19-20 जरी झालं तरी ते पुढचं समजून घेते, हा ठीक आहे वेळ कमी पडला असेल. आणि जर पहिल्या 3-4 प्रश्नामध्ये मी त्याला दाखवून दिलं की मी लय भुरटा आहे, पुढचे कितीही चांगले प्रश्न लिहा, त्याच्या डोक्यामध्ये फर्स्ट इम्प्रेशन तुमचं काय झालं की भुरटे, समजून घ्या. ठीक आहे. सो अशा काही बारकाईच्या गोष्टी असतात ज्याच्यावर आपल्याला काम करायचं. तर प्रत्येक मार्क चोरायचा आहे आपल्याला, या पद्धतीने ते काम करते. सो मग यामध्ये टेक्निकल अस्पेक्ट मध्ये तुम्हाला सेलचा अभ्यास करायचा आहे, त्याच्यानंतर जेनेटिक्सचा अभ्यास करायचा आहे. सेलमध्ये जो न्यूक्लियस आहे हे अख्खं न्यूक्लियस याच्यामध्ये तुम्ही शिकणार आहे. त्यानंतर प्लांट ब्रीडिंग आपण बघितलेलं आहे. अजून एक महत्वाचा विषय असतो, तो असतो प्लांट फिजिओलॉजीचा. झाड जगतो कसं. प्लांट फिजिओलॉजी म्हणजे काय? झाड जगतं कसं, ते जमिनीतनं बाहेर कसं येतंय, मोठं कसं होतंय, त्याला पानं कशी फुटते, फोटोसिंथेसिस कशी चालू केली जाते. ठीक आहे. ह्या सगळ्या ज्या काही बायोकेमिकल रिएक्शन म्हणजे आपण खातो, खाल्लेलं कुठून तरी बाहेर काढून देतो. एनर्जी जी आहे ते एनर्जीवर आपलं शरीर जगतं पण, मोठं पण होतं, रिसायकल पण होतं, रिजनरेट पण होतं. तोच अभ्यास आता फिजिओलॉजीमध्ये कशासाठी करतोय आपण? याच्यासाठी. तसं बघायला गेलं तर हा फिजिओलॉजीचा टॉपिक थोडासा किचकट जातो. हा तसं बघायला गेलं तर फिजिओलॉजीचा टॉपिक कसा आहे, थोडासा किचकट आहे. भाषा वेगळी आहे, बऱ्याच गोष्टी तुम्हाला तिथे लक्षात ठेवायच्या, कीवर्ड्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. प्रोसेस समजली की लई सोपं आहे. मागाशी फोटोसिंथेसिस तुम्हाला सांगितली, सगळ्यात अवघड प्रोसेस फोटोसिंथेसिस आहे. कळाली का नाही कळाली? मग ते जर एवढं सोपं असेल तर बाकीचे टाइमपासच आहे. फक्त एनर्जी द्यावी लागेल आपल्याला. आता सगळं वाचून ती भाषा मला तिथे घेऊन यायची, या पद्धतीने थोडंसं लक्षात असू द्या. त्याच्यानंतर प्लांट डिसीजेस, कोणकोणते रोग पडतात, कसे पडतात, आणि प्लांट पेस्ट पण आहे. ठीक आहे. कीड कोणकोणती पडते, राईट. त्याच्यानंतर आता इथं या दोघांची भीती सर्वात जास्त असते बघा. या दोघांची भीती सर्वात जास्त असते का? कशामुळे आहे ही भीती? कधीच पॅथोला मार्क पडलेले नसतात, कधीच एंटोला मार्क पडलेले नसतात. का पडलेले नसतात? पहिली गोष्ट कळत की नाही, आणि दुसरी गोष्ट पाठांतर जास्त ना. डिसीजेस पेस्ट मला सगळे काय करायचे आता? पाठ करायचे आहेत. जर मी तुम्हाला सांगितलं असलं काहीच करू नका, जे 50 मी देवाला दिले ना पेपर उडला, लक्षात आला असेल काय उडवलं असेल, पडला परत करायचं आहे, 100% करायचं आहे. माझी ती त्यावेळेची प्रायोरिटी वेगळी होती. मला सिलेबस उरकायचा होता, मेजर टॉपिक्स मला उरकायचे होते. सो दिस वॉज टोटली ऑन ऑप्शन. सोडूनच दिलं तुम्ही, नाही बघायचंच नाही म्हणलं मला, ते विनाकारण बीपी हाय करून घ्यायचं नाही. आणि नंतर ज्यावेळेस सेकंड इयरला मी पुन्हा एकदा ऍग्री ऑप्शनल घेऊन जायला सुरू केलं, म्हणजे तयारीला सुरुवात केली, जिथे की मला चांगले 6-8 महिने भेटले, त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं, हार्डली एक डिसीज विचारला जातोय, हार्डली एक पेस्ट विचारली जाते, आणि पेपर 1 मध्ये हार्डली एक क्रॉप मॅनेजमेंट प्रॅक्टिस विचारली जाते. 10. आपलं नशीब खराब असेल तर एखादा प्रश्न 20 मार्काचा. तो जास्तीत जास्त आउट ऑफ 500 किती मार्कांचा प्रश्न येतो तयार? 40 मार्कांचा. ज्याची सर्वात जास्त भीती आहे ती किती मार्कांनी येते? 40 मार्कांनी येते. आणि त्या 40 मार्काला घाबरून आपण 460 मार्क कॉम्प्रोमाइज करतो. ठीक आहे. सो हे थोडंसं लक्षात असू द्या. करायचं आहे का? नक्कीच करायचं आहे. फक्त डिसीज टेस्ट नाही, बाकीच्या पण बऱ्याच गोष्टी इथे विचारल्या जातात, त्याचा अभ्यास आपण तिथे करणार आहे. आणि एकदम सिंपल आहे, खूप अवघड नाही येते. ठीक आहे. सो आता ऍडव्हान्टेजेस काय आहेत बऱ्यापैकी सांगितले. शॉर्ट आणि फोकस सिलेबस आहे. सो ग्रॅज्युएशनचा जेवढा सिलेबस आहे तेवढा तर नक्कीच इथे सिलेबस नाही. आणि ग्रॅज्युएशन मध्ये जेवढे सब्जेक्ट्स आहेत तेवढे सब्जेक्ट्स पण इथे आपल्याला दिसून येणार नाहीये. मायक्रोबायोलॉजी दिसतंय का? नाही दिसत. बायोकेमिस्ट्री दिसतंय का? डायरेक्टली नाही दिसत. AHDS दिसतंय का? नाही. ऍनिमल हजबंड्री तुमच्या वेळेस कसं होतं? आमच्या वेळेस AHDS हा सब्जेक्ट होता. तसंच आहे तुम्हाला पण? ते पण नाही. सो कोणती गाय किती दूध देते,
पाठ करत बसायची गरज नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग आहे का, आपला इंजिनिअरिंगचा टॉपिक आहे का, तो पण नाही आहे. कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. ठीक आहे. सो मेजर सब्जेक्ट जिथे आपली सर्वात जास्त एनर्जी गेले आणि जिथे बॅक राहण्याचे चान्सेस आपले सर्वात जास्त होते तेच सिलेबस मध्ये नाही. ठीक आहे. एवढं लक्षात घ्या. त्याच्यानंतर स्कोरिंग पोटेन्शियल जबरदस्त आहे. 260 ते 300 मार्क तुम्हाला चांगल्या अभ्यासावर मिळते. इथं मी काय म्हणतोय, एक चांगला रिझनेबल अभ्यास जर तुम्ही केला तर 250 विल बी अ व्हेरी गुड स्कोर. 250 वर पण लोक पोस्ट काढतात बरं का, जर बारीक बघितलं आपण तर. त्यांनी जीएस मध्ये खूप चांगले काढले, इकडे 250 पडले. सो देर इज अ पॉसिबिलिटी की त्याला खूप चांगली पोस्ट मिळेल, चांगली पोस्ट मिळेल. ते 250 काढायला दुसऱ्या ऑप्शनल सोबत खूप जास्त कष्ट घ्यावे लागतात. इथं तेवढे जास्त कष्ट घेण्याची गरज नाही. ठीक आहे. ऍग्रीचा हा एक बेनिफिट मिळतो बघा, कमी वेळेमध्ये हा सब्जेक्ट होऊन जातो. आता समजा ज्यानं ऍग्री केलंय 3 ते 4 महिने तुम्ही बॅक टू बॅक करा, 4 महिन्यामध्ये ऍग्री संपलं. ज्यानं नाही केलं, जो नॉन ऍग्रिकल्चर वाला आहे, 6 महिने फक्त इथं इन्व्हेस्ट करा. 300 मार्क देण्याची कॅपॅसिटी हे ठेवते. 6 महिन्यामध्ये तुमचं समजून आन्सर रायटिंग करून सगळ्या गोष्टी कंप्लीट होतात. छोटा विषय आहे हा. ऍग्रीला विनाकारण बदनाम केले लोकांनी लय मोठे म्हणून. ऍग्री तेवढा मोठा नाही. मी जर करू शकत असेल तर तेवढे घेऊ शकत असेल तर विचार करा. ठीक आहे. त्याच्यानंतर जीएस बरोबर ओव्हरलॅप दिसतो का? डायरेक्ट ओव्हरलॅप दिसत नाही, पण पेपर 1 मध्ये जिओग्राफी एन्व्हायरमेंटला ओव्हरलॅप आहे. पेपर 3 मध्ये इकॉनॉमिक्सला हा ओव्हरलॅप आपल्याला दिसून येतो. सो जीएस बरोबरचा थोडाफार ओव्हरलॅप तिथं आपल्याला आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, परफॉर्मन्स खूप जास्त कन्सिस्टंट दिसून येतो. तुमचा तेवढा अभ्यास झालाय, तुम्हाला तेवढे मार्क पडणारच आहे. ठीक आहे. नंतर माझा स्कोर 282 चा 292 ला शूट झाला सेकंड इयरला. का तर मी योजना कुरुक्षेत्र जोडायला सुरुवात केली. थोडा जीएसचा आस्पेक्ट, करंटचा डेटा जो आहे तो करंटचा डेटा मी तिथे काय करायला सुरू केलं, जोडायला सुरू केलं. ठीक आहे. सो 282च्या खाली आलो का पुन्हा शेवटच्या एक्झामला आलतो, 262 ला आलतो. का आलो होतो, अभ्यासच केला नव्हता. म्हणलं हा ठीक आहे 282 येऊन जाते. करंट अफेअर्स नव्हतं, काय नव्हतं, तरी पण 262 मार्क होते, जो की माझ्या त्या दुसऱ्या विषयाचा काय होता, नॅशनल टॉपर होता. बरोबर, समजून घ्या. सो एकदा व्यवस्थित करून ठेवायचा हा कन्सिस्टंटली परफॉर्म करणारे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, शॉर्ट नोट्स आपण प्रिपेअर करणारे, ज्या शॉर्ट नोट्स कमी वेळेमध्ये तुमचं सगळं ऑप्शनल कव्हर करतात, रिवाइज करून देतात आणि त्या रिव्हिजनच्या जोरावर तुम्हाला पेपरमध्ये खूप चांगले मार्क येतात. जे की तुम्ही एक दिवसाच्या आपलं जे डेअर डेव्हिलचं फाईट चालू असायचे पेपरच्या आधी तिथं बघितलेलं आहे. ठीक आहे. सो कन्सिस्टन्सी खूप चांगली आहे. ऑप्शनलचे मार्क खूप जास्त देऊन जातो हा. त्याच्यानंतर तुमच्यासाठी योग्य आहे का, तर यस, बॅकग्राऊंड नॉलेज गरजेचं आहे, असेल तर खूप चांगलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ड्यू टू इट्स टेक्निकल नेचर इझी टू अंडरस्टँड राहिला. ऑप्शनलचे 2 प्रकार असतात, एक असतो ह्युमॅनिटीज बेस्ड, दुसरा असतो टेक्निकल बेस्ड. टेक्निकल बेस्ड म्हणजे 1+1 इज इक्वल टू 2. ह्युमॅनिटीज बेस्ड म्हणजे 1+1 इज इक्वल टू 11, 1+1 इज इक्वल टू 2, 1+1 इज इक्वल टू व्हॉट एव्हर इट मे बी. उत्तर लय निघतात ना. सो 1+1 1 पेक्षा जास्त पहिलं उत्तर, 1+1 3 पेक्षा कमी दुसरं उत्तर, 1+1 2च्या आसपास असणारं उत्तर, 1+1 अजून काहीतरी उत्तर. दिस इज व्हॉट ह्युमॅनिटीज इज. जेवढं जास्त फ्लॉवरी तुम्हाला करता येईल तेवढं तुम्ही तिथं करणार आहे. बरोबर. सो इंग्रज भारतामध्ये कसे आले, टेक्निकल वाला म्हणाल की एका जहाजात बसले आणि ते येऊन उतरले. बरोबर ना. टेक्निकल काय सांगतोय, या दिवशी निघाले, इथे येऊन पोहोचले, येताना एवढं किलो दारूगोळा घेऊन आले होते, धडून काहीतरी चालू केलं त्यांनी. ह्युमॅनिटीज वाला म्हणेल इंग्रजांनी पहिल्यांदा भारतात यायचा विचार केला, मग ते जहाज शोधायला सुरू केलं, मग ते जहाजामध्ये बसले, मग जहाजाचा चप्पू मारायला सुरू केला, चपाक 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 चपाक, असं करत करत अटलांटिक क्रॉस केला, असं करत करत हिंदी महासागर क्रॉस केला आणि मग शेवटी कुठे येऊन पोहोचले, केरळला येऊन पोहोचले. समजून घ्या. आता ही स्टाईल चालते पण आणि नाही पण चालत, पेपर चेकरच्या हातावर आहे. जर ते तुमचं चपाक चपाक त्याला बोर झालं, बरोबर, भोपळा. टेक्निकल मध्ये तसं नाही ना. 1+1 इज इक्वल टू 2, 2च आहे बाबा, काय पण करते, किती येणार आहे, 2च येणार आहे. फोटोसिंथेसिस काय आहे, लिहिता आलं, विषय संपला, मार्क मिळायचे तेवढे मिळून जाणार.
ठीक आहे. इथं शब्द येतोय अनप्रेडिक्टॅबिलिटी खूप कमी आहे. टेक्निकल सब्जेक्टचा अर्थ काय असतो? अनप्रेडिक्टॅबिलिटी खूप कमी आहे. आणि जिथं अनप्रेडिक्टॅबिलिटी खूप कमी आहे तिथं कन्सिस्टन्स परफॉर्मन्स आपल्याला दिसून येतो. उदाहरण जर द्यायचं झालं, सकाळी चहा पिला असेल, सकाळी चहा पिलाय, पेमेंट कसं केलं? मोबाईलवर पेमेंट करत असताना तुमच्या डोक्यामध्ये असं एकदा तरी आलं का की मी चहा पिलाय, माझ्या खिशामध्ये चिल्लर नाहीये, माझ्या खिशामध्ये पैसे नाहीयेत, माझा मित्र सोबत नाहीये आणि मोबाईलचं कनेक्शन गेलं तर काय? हा विचारच येत नाही. हा कधीपर्यंत येत नाही? ज्या दिवशी खरंच हे होतं त्या दिवशी पर्यंत. हे माझ्या बाबतीत झाले. रिक्षाने मस्तपैकी गेलो होतो मी, 200 रुपये बिल झालं होतं, नेटच चालत, कॅश नाही. ठीक आहे. रिक्षावाला समजदार होता, मला म्हणला हा माझा नंबर घ्या, फक्त काळजीनं तुमच्या इकडनं तुम्ही पेमेंट करा, नाही केलं तर मी 2-4 दिवसांनी तुम्हाला कॉल करतो, आठवण करून द्यायला. ठीक आहे. बघा, सिस्टम फेल होतीये का ती? अनप्रेडिक्टॅबिलिटी कमी झाली, प्रेडिक्टॅबिलिटी आली, बरोबर, इफेक्टिव्हली काम तिथं घडलं. ही प्रेडिक्टॅबिलिटी किंवा अनप्रेडिक्टॅबिलिटीचं नसणं टेक्निकल सब्जेक्ट्सला खूप जास्त स्ट्रॉंग बनवून टाकतं. मॅथमॅटिक्स इज अ व्हेरी गुड टेक्निकल सब्जेक्ट, घेऊ नका सांगतो. ज्याला जमतो त्याला लय भारी जमतो, त्याला लय मार्क पडतात. ऍक्च्युअल मध्ये ऑप्शनलचे टॉपर त्या सब्जेक्ट मधून असतात. आपल्याला घ्यायचं नाहीये, सांगण्याचा अर्थ काय? अनप्रेडिक्टॅबिलिटी कमी झाली. आणि तो जमतो का? तो अवघडच असतो, ज्याला जमला त्यालाच जमला. एखादा असतं बघा हुशार, किडा म्हणतो ना आपण त्याला, अभ्यासातला पुस्तकातला, त्याला ते जमतंय, मार्क घेऊन जातोय ते. अनप्रेडिक्टॅबिलिटी तिथं कमी आहे. अनप्रेडिक्टॅबिलिटी जास्त कुठं आहे? ह्युमॅनिटीज मध्ये. कारण दरवर्षी काहीतरी नवं अँगल जे आहे ते डिस्कशन मध्ये येतो. म्हणजे गेल्या 3-4 वर्षाचा माझा अनुभव आहे. आता थोडस हे कॉन्ट्रोवर्शियल तुम्हाला वाटू शकतं. काही व्यक्तींचे अधिकार यांना खूप जास्त प्रमोट करण्यात आलं इनिशियली, का तर ते व्यक्ती आहेत, मनुष्य आहेत, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. सो समाजाचं सगळं मत त्या बाजूने गेलं. थोड्या दिवसांनी काय झालं? त्या गटामध्ये असणारे जे काही व्यक्ती आहेत त्यांनी स्वतःचा अजेंडा तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू केला आणि अख्खी मुवमेंटच बदनाम करून टाकली. हे होतं ब्लॅक लाईव्ह मॅटरच्या बाबतीमध्ये. युएस मध्ये ही मुवमेंट होती. युएस मध्ये कसं रेशियल डिस्क्रिमिनेशन दिसून येतं आपल्याला, काळे आणि गोरे. आपल्या इथं आपण सगळेच विटकरी आहोत, बरोबर. आपल्या इथं काळे गोरे दिसून येत नाहीत, आपण सगळे विटकरी, चॉकलेटी गोरे बोलतो आपण स्वतःला, बरोबर ना. सो गोरं म्हणण्याचं भाग्य पण लागतंय, पण खरं खरं चॉकलेटीमध्ये पण दिसून येतं आपलं. सो वी आर चॉकलेटी गोरे. अमेरिकेमध्ये काळे आणि पांढरे, एकदम डार्क काळे एकदम व्हाईट पांढरे, हा फरक दिसून येतो आणि ते रेशियल डिस्क्रिमिनेशन तिथं चालतं. आणि जो काळा गट आहे त्यांच्यावर खूप जास्त अत्याचार होतात, डिस्क्रिमिनेशन त्यांच्या डे टू डे लाईफमध्ये होतं. याच्या विरुद्ध एक मुवमेंट सुरू झाली, ब्लॅक लाईव्ह मॅटर. या मुवमेंटला सगळ्या अमेरिकेनं उचलून धरलं, या मुवमेंटला सगळ्या जगाने पण उचलून धरलं. ज्या व्यक्तीनं ती मुवमेंट चालू केली होती त्या व्यक्तीनं पैसे गोळा केले, मुवमेंट मधनं बाजूला पडली, ते पैसे घेऊन स्वतःच 5 स्टार लाईफ जगायला तिनं सुरू केलं. बदनाम कोण झालं? मुवमेंट. मग सगळा समाज आता कोणाला शिव्या घालतोय? या मुवमेंटला. हे जर तुम्हाला जज करता आलं नाही तर ह्युमॅनिटीज बॅकफायर करतो. इथं तसं नाही. टेक्निकलचा हा फायदा आपल्याला मिळतो. ठीक आहे. जीएस बरोबर ओव्हरलॅप लिमिटेड आहे, पण ऍग्रिकल्चरचा फायदा काय असतो बघा, बाकीचे सब्जेक्ट 10 ते 12 महिन्यांचं प्रिपरेशन मागतात. डेली बेसिसवर समजा 2, 3, 4 तास तुम्ही करताय, किती दिवस करायचं? हे 10 ते 12 महिने. आता म्हणणारे म्हणतात 6 महिन्यामध्ये होते, होत नाही. 2 वर्षात माझा नव्हता झाला आणि मी हुशार आहे, ढ नाहीये मी. ठीक आहे. म्हणजे मी हुशार असून सुद्धा मला 2 वर्ष अंडरस्टँडिंग व्हायलाच ते गेले, पण नाही, शेवटपर्यंत झालंच नाही, ते सोडून द्या. म्हणणारा काय पण म्हणेल, पण एक धरून चला 10-12 खूप जास्त होते, 8 ते 10 महिने इज अ गुड. ठीक आहे. सो तुम्ही पण हुशार आहात, सो 8 to 10 मंथ्स तुम्हाला लागतील. डेली बेसिसवर 2, 3, 4 तेवढ्याच हुशारीने ऍग्री ऑप्शनल करा. जो ऍग्रीवाला आहे 3 महिन्यात करेल, जो ऍग्रीवाला नाही तो 6 महिन्यात करेल. किती दिवस वाचले आपले? एक्स्ट्राचे 2 महिने. जे एक्स्ट्राचे 2 महिने तुम्ही आता एक्स्ट्रा कोणाला देऊ शकताय? जीएसच्या प्रिपरेशनला देऊ शकताय. सो इथं मला 250 मी एन्श्योर करून टाकले, जीएसचे 50-60 मार्क मी एक्स्ट्राचे 2 महिन्याच्या अभ्यासावर एन्श्योर करून टाकले, माझी पासिंग पर्सेंटेज वाढत चालली. आता हा फायदा ऍग्री ऑप्शनल बरोबर होत असतो. ठीक आहे, लक्षात राहील.
तिकडचा वेळ त्यानं कंप्रेस केला. शिल्लक राहिलेला जो वेळ आहे तो तुम्ही आता कशाला वापरलाय, GS ला वापरला किंवा एसएच्या प्रिपरेशनला तुम्ही वापरला. दॅट्स इट. याचा फायदा नक्कीच पुढे जाऊन होतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट रिसोर्सेस आणि गायडन्सच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल, गायडन्स चांगलं असणं गरजेचं. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही ट्रायल अँड एरर मेथडने जर जायचा प्रयत्न केलात तर वेळ लागेल. तुम्ही सक्सेसफुल होताय का? 100% सक्सेसफुल होताय. वेळ लागतो. गायडन्स खूप जास्त महत्वाचा आहे. गायडन्स नसेल तर त्या केसमध्ये कोणताही ऑप्शनल तुम्हाला बॅकफायरच करणार आहे. ही एक गोष्ट डोक्यामध्ये ठेवा. ठीक आहे. मग हा गायडन्स क्लासच्या स्वरूपामध्ये असेल, हा गायडन्स मेंटरच्या स्वरूपामध्ये असेल, किंवा तुमचा एक लय जिगरी दोस्त बरोबर तो तुम्हाला गाईड करायला तयार असेल, तसं तर तसं व्हॉट एव्हर जे तुमच्या बरोबर सूट होत आहे, तो कोणतरी व्यक्ती असावा ज्याला त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स आहे. कोणतरी असा पण व्यक्ती असावा ज्याला त्या गोष्टीचा खरा एक्सपिरियन्स आहे. समजून घ्या मी काय सांगतोय. आता इथे बिटवीन द लाईन्स तुम्हाला अंदाज लावून घ्यायचा मी काय बोलतोय. ठीक आहे. ज्यानं त्या एक्झामिनेशन फेस केलेल्या आहेत आणि फेस फक्त केलेल्या नाहीत, माहिती तिथं जाऊन त्यानं परफॉर्म पण केलं, मग त्याला ट्रिक्स अँड टेक्निक जे आहेत ते कळायला सुरू होतात. म्हणजे माझी एक सिंपल स्ट्रॅटेजी तर सांगतो मी काय केलं होतं. हे जे सगळे प्रश्न काढले होते, आता 200-200 प्रश्न मी तुम्हाला आज सांगतो. मी तिथं 50-50 प्रश्नांचं माझं फक्त टार्गेट ठेवलं होतं. 50 प्रश्न मी प्रत्येक प्रश्न एका पेजवर लिहून काढला होता शॉर्टमध्ये, जसे आपण शॉर्टमध्ये काढतो का तसे. सो पेपर 1चे 50 प्रश्न म्हणजे किती पेजेस झाले? 25. पेपर 2चे 50 प्रश्न म्हणजे किती पेजेस झाले? 25. हे 25 पेजेस जायचं पेपरच्या आधी तासाभरामध्ये रिवाइज करायचं आहे, तसं पेपरला छापून यायचं. आता हे विथ एक्सपिरियन्स येतं. या पद्धतीच्या शॉर्ट नोट ज्या आहेत त्या कशा येणार आहेत? विथ एक्सपिरियन्स येतं. आणि याचा फायदा होतो का? विथ एक्सपिरियन्स तो तुम्हाला कळतो. समजून घ्या. ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टी असतात. आन्सर रायटिंग तुम्हाला करावी लागेल. आन्सर रायटिंग कौशल्य जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं, 3D आकृती काढली होती मिसेलची, फायदा 100% फायदा होणार आहे. हे बघा, पेपर चेक करणारा म्हातारा व्यक्ती असणार आहे. आपल्या आजोबाला इमॅजिन करून चला. आजोबा खुश कधी होतो तुमच्यावर? तुमचा आजा किंवा तुमचे वडील तुमच्यावर खुश कधी होतात आणि नाराज कधी असतात? काहीही न बोलता बरं का. सो दिवसा उठलेले आहेत, तुम्ही आवरून बिवरून झालेला आहे, घरामध्ये चहा पीत बसलायत, पुढं वडील किंवा आजोबा बसलेत, तिथं तुम्ही बसलायत आणि एक शब्द बोलायच्या आधी वडिलांनी शिव्या घालायला सुरू केल्या. काय झालेलं असू शकेल? माझ्या बाबतीमध्ये सांगतो, रूम अस्ताव्यस्त पडली, शिव्या बसणार. दुसरी गोष्ट, बाथरूम मध्ये गेलो, इकडे तिकडे सगळं फेकून दिलं, शिव्या बसणार आहेत. कपडे नीट घातलेले नाहीत, शिव्या बसणार आहेत. दाढी कटिंग नीट नाहीये, शिव्या बसणार आहेत. आणि कौतुक कधी होणार आहे? गोष्टी टापटीप असल्यावर. घरामध्ये हेच आहे. म्हणजे आपली जी आधीची जी पिढी आहे ही कशाला फोकस करते? सर्वात जास्त टापटिपीला फोकस करते. टापटीप असल्यावर बघा, एक साधी गोष्ट आहे, जर मी इथं समजा काहीतरी जुने पुराणे फटके तुटके कपडे घालून आलो असतो, केस बिस माझ्या अशी राहिली असती, माझ्याविषयीचं फर्स्ट इम्प्रेशन काय क्रिएट झालं असतं? जो व्यक्ती आळशी आहे तो व्यक्ती प्रॉम्प्ट नाही कोणत्याच गोष्टीमध्ये. बरोबर? समजून घ्या. प्रेझेंटेशन खूप मॅटर करते. व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज प्रेझेंटेशन काही न बोलता तुमची एक खूप चांगली इमेज तिथं प्रोजेक्ट करण्याचं काम करतं. एक उदाहरण देतो. एक मारुती 800 मधला व्यक्ती खाली उतरलाय तुमच्यावर भांडायला, का तर तुम्ही तुमची गाडी त्याला धडकवली. आणि एक फॉर्च्युनर मधला व्यक्ती खाली उतरलाय तुमच्यावर भांडायला, जिथे तुम्ही फॉर्च्युनरला ठोकली. मार कुठे खाचाल तुम्ही? कशामुळे? माणूस मोठा आहे नाही मॅटर करत नाहीये. तो फॉर्च्युनर मधनं खाली उतरला की आपलं निमा अवसान कळून जाते. 45 लाखाची गाडी आहे ना ती. गाडी कितीची आहे? 45 लाखाची आहे. धरून चला 45 लाख म्हणजे तुझ्या गाडीचं पेट्रोल महिन्यात, तुझी गाडी जेवढ्या किमतीची तेवढं डिझेल तर ते महिन्याला उडवते. ऍट द एंड ऑफ डे काय, त्यानं तुझा हातपाय जरी मोडला तर ते जहांगीर हॉस्पिटल लिहून तुला नीट करून टाकेल. बरोबर? त्याच्या मनात जर किंवा आली, हा बाबा ठीक आहे, त्याला लय फरक नाही पडणार, 1-2 लाख खर्च होईल. तुम्ही त्याचा हातपाय मोडला तर निम्मा अवसान तिथंच गळतं आपलं. सो व्हॉट मॅटर्स इज प्रेझेंटेशन. मगाशी पण सांगितलं, जो दिखता है वो बिकता है. आन्सर रायटिंग टॉप नॉच असायला पाहिजे, नॉट जस्ट ऑप्शनल.
आन्सर रायटिंग टॉप नोट्स तुमची कुठं असायला पाहिजे, जीएस मध्ये पण असायला पाहिजे. जे तुमच्या मनात आहे ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे पेपरवर. तुमच्या मनातलं तुम्ही डिरेक्टली बोलू शकता मला, बरोबर, पण आता 10,000 व्यक्तींचं बोलणं ऐकण्याची कॅपॅसिटी माझ्यामध्ये आहे का? मी सगळ्यांना सांगितलं की लिहून दे बाबा. मग ज्याला ते चांगल्या पद्धतीनं कनेक्ट करता येतंय उत्तरांच्या माध्यमातून, तो माझ्यासाठी शहाणा झाला. ती मॅच्युरिटी त्याच्याकडे आली. म्हणून आन्सर रायटिंगची परीक्षा आहे. आणि मग त्यातनं पण चुका होऊ शकतात. एखादा लिहितेले भारी पण चाबरा असू शकते, त्याला मी फेस टू फेस बसवतोय, बरोबर. आणि एखाद्या व्यक्तीबरोबर बोलत असताना कळतं ना हा फेकाफेकी करतोय का खरं खरं बोलतोय, तेवढंच ते जज करायचं. ती असते इंटरव्ह्यूची परीक्षा, बरोबर. सो आन्सर रायटिंग खूप चांगलं तुम्हाला पोटेन्शियल तिथं देऊन जातं, ते लक्षात असू द्या. त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट्सला काय फायदा होईल? फॅमिलिअरिटी आहे, कॉन्फिडन्स आहे, एका दिवसामध्ये आपण तयारी केलेली आहे, सो तो कॉन्फिडन्स इथं कामाला येतो. आता दुसरी गोष्ट, टाइम जो आहे तो कमी लागणार आहे, स्कोरिंग पोटेन्शियल जास्त आहे, आणि सगळ्यात महत्वाचं कशाबरोबर ओव्हरलॅप दिसतोय आपल्याला? इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस बरोबर ओव्हरलॅप दिसतोय. सो एका प्रिपरेशन मध्ये 2 एक्झामिनेशनचं प्रिपरेशन तुमचं अल्टिमेटली तिथं होते. आणि ही पण पोस्ट खूप जास्त चांगली आहे तुमच्या माहितीसाठी. ठीक आहे. आता ऍग्रीचा फायदा झाला. नॉन ऍग्रीवाल्यांसाठी काय? इंजिनियर्स असतील किंवा इतर सायन्स ग्रॅज्युएट्स, इंटरेस्ट आणि स्कोरिंग रेप्युटेशन ह्याचं खूप चांगलं आहे बघा. आता याच्यामध्ये सुद्धा जे नॉन ऍग्रीवाले आहेत, स्पेसिफिकली त्यांच्यासाठी ज्यांना बायो जमतच नाही त्यांनी नादीच लागू नका. ज्यांना बायोलॉजी जमतच नाही, कोणती बायोलॉजी? 11वी 12वीची. सांगण्याचा मुद्दा काय आहे, तुमचा 11वी 12वीला बायो असायला पाहिजे आणि तुम्हाला डिसेंट परफॉर्मन्स तिथं देता आला पाहिजे. कारण बॉटनी हा विषय खूप टेक्निकल आहे. जर ते बेसिक्स तुमचे क्लिअर असतील तर तुम्हाला ऍग्रीला सोपा जाणार आहे. जर ते तुमचे बेसिक्स क्लिअर नसतील, तिथं भरपूर अंधार असेल, तर त्या केसमध्ये ऍग्रिकल्चरला येऊ नका. हे तुमचा सगळ्यात मोठा शत्रू होऊन बसेल. पण ज्याचं आहे त्यानं 100% विचार करायला हरकत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. सो मॅनेजेबल आहे सायन्स बॅकग्राऊंडला. त्याच्यानंतर रिसोर्सेस खूप स्टँडर्ड आहे. आता बघा इथं एमपीएससीच्या दृष्टिकोनातून जर आपण घेतलं, ठीक आहे, तर एमपीएससी मध्ये मेजॉरिटी जनता मराठी माध्यमातली आहे, बरोबर. प्रॉब्लेम हा आहे की मराठीमध्ये ऍज सच इतर ऑप्शनलचे रिसोर्सेस अवेलेबल नाहीत. ऍग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये ऍग्री ऑप्शनलच इंग्लिशमध्ये आहे. ठीक आहे. सो ज्या वेळेस मी दुसऱ्या ऑप्शनला घेऊन चालत होतो, माझं इंग्लिश जरी असलं तरी मला रिसोर्सेसचा खूप मोठा क्रंच तिथे दिसून आला. कारण मार्केटमध्ये 100 पुस्तक आहेत. 100 पुस्तकातनं एक चूज कोणतं करायचं हे सांगणं अवघड आहे. म्हणून मी 10-12 पुस्तकं वाचून काढली होती. त्यात 100 तर नाही जमली, पण 10-12 तर नक्कीच वाचली होती. कळालं काहीच नाही. सो रिसोर्सेसची क्लॅरिटी नसणं ऑप्शनलला कायम बॅकफायर करतं. आणि हे आता मराठी माध्यमातून तुम्ही जर ऑप्शनल करत असाल तर त्यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला जाणवायला सुरू होईल. ऍग्रीचं तसं नाही. ऍग्रिकल्चर ठरलेली 4 पुस्तकं पाठ करा, छापून या. ठरलेल्या 4 नोट्स पाठ करा, छापून या. याच्या बाहेर काहीही विचारलं जाणार नाही. एक एक्झाम्पल तुम्हाला देतो. या रिसोर्सेस कसे भारी असतात बघा. आता मी ऍग्री करायचा निर्णय घेतला, दिल्लीला जाऊन फसलो, ती स्टोरी तुम्हाला माहिती आहे. सुरुवात करायची कुठनं? ओल्ड राजेंद्र नगरला मी राहिला होतो. ओल्ड राजेंद्र नगर दिल्लीमधलं युपीएससीचं हब आहे. ओल्ड राजेंद्र नगर का महत्वाचं आहे? त्याच्या शेजारी आहे इंडियन ऍग्रिकल्चरल IARI, माहित आहे सगळ्यांना? रिसर्च इन्स्टिट्यूट. आपली ऍग्री युनिव्हर्सिटी ना भारतातली सगळ्यातली भारी. IARI ना, फुल फॉर्म काय? बरोबर, इंडियन ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी आपली भारतातली सगळ्यात भारी ऍग्रिकल्चरची युनिव्हर्सिटी शेजारीच आहे. वॉकिंग डिस्टन्स 10 मिनिटावर. ठीक आहे. मग माझी पहिली रिॲक्शन ही होती की आता घेतलाय ऑप्शनल, तयार तर करायचं, मार्क चांगले करायचं काय. मी गेलो मार्केटमध्ये, नोट्स घेऊन आलो होतो. मार्केटसारख्या नोट्स होत्या त्या, म्हणजे नोट्स बी क्लिअर नव्हत्या त्या. कळालं काहीच नाही. मग फ्रस्ट्रेट झालो मी. आणि मेथोडॉलॉजिकल वे ऑफ थिंकिंग आहे. नोट्स शॉर्टमध्ये कळत पण नव्हत्या मला. मी गेलो आपलं त्या युनिव्हर्सिटीमध्ये, युनिव्हर्सिटीचं तिथं बुक स्टॉल होतं हॉस्टेलच्या शेजारी. दिसल त्या पुस्तकात विषय उचलला आणि महागारी घेऊन आलो. फक्त अजेंडा सिंपल ठेवला होता की नोट्स घ्यायच्या नाहीत, एक स्टँडर्ड टेक्स्टबुक घ्यायचं. आता ती भारतातली सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी, महत्वाची युनिव्हर्सिटी मानली जाते. सो त्यांच्या बुक स्टॉलमध्ये साधी सुधी पुस्तकं मिळणार आहेत का? 3-4 मी फॉरेन ऑथरची पुस्तकं घेऊन आलो.
3-4 कुठली पुस्तकं आणली मला आजही आठवतंय. फिजिओलॉजीचं पुस्तक फॉरेन ऑथरचं होतं, ब्रिडिंगचं पुस्तक फॉरेन ऑथरचं होतं, सॉइलचं पुस्तक फॉरेन ऑथरचं होतं. मी दिसलो भारी दिसलो, महाग आहे म्हणजे चांगला असं उचलून घेऊन आलो. मी तो गोष्टींचा अभ्यास केलाय. मग फॉरेस्ट सर्व्हिसेसला गेल्यावर आमचे एक दुसरे सिनियर, ऍक्च्युअली तिथे गेल्यानंतर ओळख झाली, सिनियर झाले ते माझ्यानंतर, माझ्यापेक्षा एक 3-4 वर्ष मोठे होते. JRF BRF एकदम तगडा माणूस होता, सायंटिस्टच होते ते, फक्त तिकडे गेले नाहीत, त्यांना हे करायचं होतं. त्या वर्षी फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये सिलेक्शन पण झाले. त्यांनी मला सांगितलं की भाई हे रिसोर्सेस चांगले आहेत, पेपरच्या कामाचे नाही. आणि मी पेपरला गेलो बरं का, नागपूरला मी पेपरला गेलेलो आहे. जे वाचले ते मला काय सांगितलं त्यांनी, चांगले पेपरच्या कामाचं नाही. मग म्हणलं आता करायचं काय, मी तर हेच केलं. त्यांनी मला एक यादी दिली पुस्तकांची, तू काय सगळं करत बसू नको म्हणे, 3 पुस्तकं आहेत, जा घेऊन ये, एवढीच वाच. फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये 5 दिवसांचा गॅप होता मला ऍग्रिकल्चरसाठी. जनरली असतो हा गॅप असतो. त्या 5 दिवसांमध्ये ती 3 पुस्तकं मी वाचली, त्याच्या बेसिसवरून फॉरेस्टला अपेअर झालं होतं. ती 3 पुस्तकं त्या 5 दिवसामध्ये माझी कंप्लीट झाली. ती पुस्तकं छोटी नव्हती. ब्रिडिंगचं BDCचं पुस्तक होतं, जेनेटिक्सचं BDCचं पुस्तक होतं आणि प्लांट फिजिओलॉजीचं पांडेचं पुस्तक होतं. ही सगळ्यात मोठी पुस्तकं आहेत. 5 दिवसांमध्ये मी वाचली होती. 100% नक्कीच माहिती वाचली. काही कन्सेप्ट धड त्यातनं वाचून घेतल्या, प्रोसेसेस समजून घेतल्या. भाषा माझी जी आहे ती मी तिथं ओव्हरलॅप थोडीशी व्यवस्थित केली आणि त्याच्या बेसिसवर मी गेलो होतो. स्टँडर्ड पुस्तकं खूप जास्त वेळ वाचवतात, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. सो अशी काही पुस्तकं तुम्हाला करायची आहेत आणि सगळ्या स्टँडर्ड रिसोर्स फक्त तुम्हाला ऍग्री ऑप्शनल मध्येच दिसणार. रिसोर्समध्ये एनर्जी गेली की तुम्हाला नंतर आयडिया येईल, हे समजून घ्या. ठीक आहे. सो त्याच्यानंतर सक्सेस खूप चांगला आहे. सक्सेस स्टोरीज आपल्याला इथे दिसून येतात. पॉप्युलॅरिटी बघितली तर भयानक पॉप्युलॅरिटी. आता हे मी जास्त एक्सप्लेन करत बसत नाहीये, पण मेन्स अपेअरिंग स्टुडंटचा नंबर जो आहे हा ओव्हर द पिरियड ऑफ टाइम खूप वाढत चाललाय. हळूहळू लोकांना ऍग्रिकल्चर विषयी जागरूकता यायला सुरू झाली. पण ऍग्री बॅकग्राऊंडवाले सुद्धा ऍग्रिकल्चरला जात नसायचे. मग काही ऍग्रिकल्चर मधले मोठी लोक जे आहेत, पास होताना मोठी नव्हती, पास झाली मग ती मोठी झाली. ऍग्रीमधनं त्यांचं बॅकग्राऊंड होतं. बरीचशी नावं सांगेल मी, पण इथं समजा ते गरजेचं नाही. ऍग्री ऑप्शनल घेऊन पास झाली. एक इंटरेस्टिंग गोष्ट, एक केमिकल इंजिनियर होता, माझ्यासोबतच फॉरेस्ट इंटरव्ह्यूला होता. मी त्याला म्हटलं तू कोणत्या ऍग्री कॉलेजचा? ते म्हणलं मी ऍग्री नाही केलं. मी शॉक झालो. म्हणलं फॉरेस्टला ऍग्री नाही केलं, अच्छा. म्हणलं तुझं मग इंजिनिअरिंग झालं? हा, मला इंजिनिअरिंग झालं. ऑप्शनल ऍग्री इंजिनिअरिंग असेल? नाही म्हणलं ऍग्रिकल्चर आहे. आणि दुसरा ऑप्शनल मला बॉटनी घेतलाय. म्हणलं का? म्हणलं तू केमिकल इंजिनियर आहेस, ऍग्री बॉटनी कसं काय? इंटरेस्ट आहे म्हणलं मला. 12वी पर्यंत मी चांगला अभ्यास केलेला आहे. गणित पास झाला तो. सांगण्याचा मुद्दा हाच आहे की नॉट नेसेसरी बॅकग्राऊंड असावं. सगळ्यात महत्वाची डिफायनिंग गोष्ट काय, यू शुड बी कम्फर्टेबल विथ दॅट ऑप्शनल. दॅट्स इट. सिलेबस मोठा होणार नाही, सिलेबस मोठा वाटणार नाही, खूप कमी वेळेमध्ये अभ्यास होतो. अभ्यासाची अजून एक टेक्निक तुम्हाला सांगतो काय असते. कोणताही अभ्यास तुम्ही करायला घेतला ना, ग्राफ असाच प्लॉट होणार आहे. ग्राफ प्लॉट करायचं माहिती आहे ना सगळ्यांना, बरोबर? सो इथं नॉलेज आहे आणि इथं टाइम आहे. इनिशियल लेवलला टाइम वाढत चाललाय, नॉलेज जास्त बिल्ड होतंय का? होत नाही. ते नॉलेज हळूहळू बिल्ड होतं. एक पॉइंट असा येतो ज्या पॉइंट नंतर डायरेक्ट हे असं होऊन जातं. अभ्यासाचा हा ग्राफ असतो. 1 दिवसात जे तुम्ही पास झाले ना, शहाणपण सांगता मला, तो 1 दिवस कोणता होता? हा. आणि त्या 1 दिवसाची तयारी तुम्ही किती दिवस केली? पुन्हा 6 महिने. लेक्चरला जाऊन बसत होते ना, नाहीतर नॉट रजिस्टर होऊन बसायचं, अपिअरच होता येत नव्हतं. सो लेक्चरमध्ये तुम्ही काही ना काहीतरी डोक्यामध्ये थोडं कलेक्ट करत घेतले. विषय थोडासा ओळखीचा वाटायला सुरू झाला. कम्युलेट होत गेलं. पेपरच्या आधी 3-4 दिवस तुम्ही एक्सपोनेन्शियली ग्रो केलं. हे सगळ्या ऑप्शनच्या बाबतीमध्ये लागू पडणार आहे आणि हे ऍग्रिकल्चरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने लागू पडतं. ठीक आहे. सो हा एक फंडा लक्षात असू द्या. हा इथंच नाही, हा सगळ्याच विषयांमध्ये लागू पडतो. पॉप्युलॅरिटी ओव्हर द पिरियड ऑफ टाइम भयानक वाढत चाललंय. महाराष्ट्रामध्ये मी तर माझं प्रेडिक्शन आहे बघा, तुमच्यासमोर सांगतो. महाराष्ट्रामधलं माझं तर प्रेडिक्शन आहे की ह्या पहिल्या 3-4 परीक्षांमध्ये तुम्हाला पहिल्या 10 मध्ये ऍग्री ऑप्शनल वाली बरीच लोक दिसणार आहेत. मी हे पण प्रेडिक्ट करत होतो, पण आता करणं बंद केलंय की पहिले 1-2 महाराष्ट्रवालेच असू शकतील. आपलं कोणत्या विषयावाले असू शकतील? ऍग्रिकल्चरवाले असू शकतील.
पण ठीक आहे, आता ते कसं प्रिडिक्शन कधी मध्ये बॅकफायर सुद्धा होतं, म्हणून मी ते सांगणं बंद केलं. म्हणून आता मी तो रेंज 2ची होती ती कुठे घेऊन गेलोय, पहिल्या 10 मध्ये काही लोक तुम्हाला ऍग्री ऑप्शनचे दिसतील. वेळ वाचवलाय लोकांनी त्या, हे समजून घ्या, जो जीएस मध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केलाय. राईट, भयानक मार्क देऊन जाणार आहे हा विषय. त्याच्यानंतर मग आता पेपर 1 हे झालं, आपण डायरेक्ट आता सिलेबसकडे जाऊया. हा, पुस्तकांच्या बाबतीमध्ये पुस्तकांचा एक प्रश्न असतो. सो पहिलं पुस्तक तुम्हाला घ्यायचंय प्रिन्सिपल्स ऑफ ॲग्रोनॉमी, रेड्डी आणि रेड्डीचं बायबल आहे आपलं. हे ज्याला काहीही अक्कल नाही ऍग्रिकल्चरची, त्यानं जरी हे पुस्तक वाचलं तर त्याला ऍग्रिकल्चर समजून जाईल. एवढ्या सोप्या भाषेमध्ये आणि एवढ्या चांगल्या भाषेमध्ये, एवढं डिटेलमध्ये हे पुस्तक त्यांनी तिथे दिलेलं आहे. दुसरं पुस्तक आहे सॉइल सायन्स बाय डी.के. दास. या पुस्तकातले आहे तसे प्रश्न विचारले जातात. मला आजही आठवतंय, आयोगाने एक प्रश्न विचारला होता की सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम्स विषयी डिस्क्रिप्शन लिहा. सॉइल मायक्रो नाही, सॉइल मॅक्रो ऑर्गॅनिझम्स विषयी डिस्क्रिप्शन लिहा. सॉइल मॅक्रो, मायक्रो आणि मायक्रो मधला फरक माहिती आहे? मायक्रो म्हणजे छोटे ऑर्गॅनिझम, बॅक्टेरिया, फंगाय आले, आणि मॅक्रो म्हणजे जे सिंगल सेल वाले नाही आहेत. मग याच्यामध्ये आला साप, याच्यामध्ये आला गांडूळ, याच्यामध्ये आला उंदीर. ठीक आहे. सो सॉइल मॅक्रो ऑर्गॅनिझम्स विषयी काहीतरी तुमचं मत तिथं मांडा, अशा पद्धतीचा प्रश्न होता, जो की कोणत्याच नोट्स मध्ये नव्हता, जो की डी.के. दासच्या पुस्तकामध्ये होता. डी.के. दास यांच्या पुस्तकामध्ये होता. सो टेक्स्टबुक आहे तसे प्रश्न कॉपी पेस्ट होणार आहेत, नोट्स तेवढं कव्हरेज देणार नाही. थोडंसं डोक्यामध्ये या गोष्टी राहू द्या. आणि आयसीआरचं हँडबुक आहे ऍग्रिकल्चरचं, जे बाकीच्या विषयांना तुम्हाला मदत करतं. सो पेपर 1 मध्ये 2 मेजर सब्जेक्ट्स, ॲग्रोनॉमी फॉर अंडरस्टँडिंग ऑफ ओव्हरऑल ऍग्रिकल्चर हे गरजेचं आहे, आणि दुसरं सॉइल सायन्स. हे 2 टेक्स्टबुकच कामाचे आहेत, बाकी नोट्स वापरल्या तरी चालते. बाकीचे विषय छोटे छोटे आहेत. एक्सटेन्शन एका दिवसात केलं तरी, इकॉनॉमिक्स एका दिवसामध्ये केलं होतं, हॉर्टिकल्चर एका दिवसामध्ये केलं होतं. ठीक आहे. का करता आलं? ठरलेले 10 प्रश्न, तासाला 10 प्रश्न मी मिटवून टाकले. 10 प्रश्नावर मी जाऊन पेपरला बसलो होतो, 10 पैकी 2-4 आले. सो एका दिवसामध्ये हे होणारे विषय आहेत, पण आपल्याला ती रिस्क घ्यायची नाही. मला ती घ्यावीच लागली होती, तुम्हाला ती घ्यायची गरज नाही. ठीक आहे. सो कमी वेळेमध्ये होतंय, म्हणून पेपर 1 ची ही 2 पुस्तकं मस्त आहेत, बाकीचं सोडून द्या. आणि पेपर 2 ची 3 पुस्तकं मस्त आहेत. पहिलं बी.डी. सिंगचं जेनेटिक्सचं पुस्तक, डायरेक्ट प्रश्न विचारला जाईल. आयदर बी.डी. सिंग वापरा किंवा फुंदल सिंग यांचं वापरू शकता. प्लांट ब्रीडिंग आयदर बी.डी. सिंग और पुन्हा फुंदल सिंग, दोघांमधलं एक. आणि प्लांट फिजिओलॉजी पांडे यांचं पुस्तक आहे. ही 3 पुस्तकं पेपर 2 साठी, ती 2 पुस्तकं पेपर 1 साठी. सगळं करायचं आहे का? नाही. जेवढं सिलेबस मध्ये दिलेलं आहे फक्त तेवढं. सो इफेक्टिव्हली या पुस्तकातला निम्मा डेटा कामाचा नाहीये, या पुस्तकातला निम्मा डेटा कामाचा नाहीये, या पुस्तकातला निम्मा डेटा कामाचा नाहीये. दिसतंय पुस्तक मोठं, कामाचं छोटंच आहे त्यातलं. ठीक आहे. सो सिलेक्टिव्ह आपल्याला तिथं जायचंय. किती झाली? ही 3 आणि ती 2, एवढी 5 टेक्स्टबुक जे आहेत ते तुम्हाला गरजेचे आहेत, आणि ते पण सिलेक्टिव्ह. सो हार्डली एका पुस्तकामधून 100 ते 125 पानं आपल्या कामाचे असणार आहेत. फक्त तेवढं आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. त्यामुळे बघा सिलेबस छोटा, त्यामुळे होऊन जातो. मग आता टॉपर्सच्या इनसाइट जर आपण बघितल्या तर टॉपर्सनी कशावर फोकस केलाय? कोर टॉपिक्सवर फोकस करा असं त्यांचं म्हणणं आहे. पेपर 1 चा कोर टॉपिक आहे सॉइल सायन्स, पेपर 2 चा कोर टॉपिक आहे बॉटनीचा. बॉटनी म्हणजे पुन्हा जेनेटिक्स, ब्रीडिंग आणि प्लांट फिजिओलॉजी. या चौघांवर तुम्हाला खूप चांगले मार्क येतात. म्हणजे हे 4च विषय केले, बाकीचे विषय असे जसे तसे सोडून जरी दिले तरी सुद्धा मार्क येणार आहेत. कोर टॉपिक तेवढे महत्वाचे, वेटेज खूप जास्त आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची स्ट्रॅटेजी सांगायची झाली तर फक्त वाचू नका, अंडरस्टँड करू नका. तुमचा मेजर फोकस कुठं राहिला पाहिजे? रिव्हिजनवर राहिला पाहिजे. सो शॉर्ट नोट्स तयार झाल्या की त्या कंटिन्युअसली रिवाइज करत राहणं, दॅट्स अ बेस्ट स्ट्रॅटेजी. आफ्टर दॅट तुम्ही कशावर फोकस करणार आहे? आन्सर प्रेझेंटेशन. आन्सर रायटिंग म्हणले का इथं? प्रेझेंटेशन. भाई रंगीबेरंगी दिसलं पाहिजे, एकदम झकास दिसलं पाहिजे, एकदम असं टिपटॉप पेपर दिसला ना ऑटोमॅटिकली मार्क येणार आहे. लाजकाचं चुकीचं जरी लिहिलं असलं तरी सुद्धा अक्षर बघून होतं ना, फरक पडतो ना. ठीक आहे. सो प्रेझेंटेशनवर खूप चांगलं काम करायचंय. डायग्राम झाले, बुलेट पॉईंट झाले, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आपल्याला तिथे बघाव्या लागतात. ठीक आहे. सो ऍग्रीच्या सक्सेस स्टोरीज पण आहेत, नॉन ऍग्रीवाल्यांच्या पण सक्सेस स्टोरीज आपल्याला दिसून येतात. त्याची चर्चा आपण मगाशी केली. टाइम मॅनेजमेंट कसं असावं हे आपण नंतर ऑप्शनलच्या ज्यावेळेस लेक्चर स्टार्ट होतील
त्यावेळेस डिटेलमध्ये डिस्कस करूयात. आता तुम्हाला जास्त बोरे टाइम मॅनेजमेंटला धरून करत नाही. ठीक आहे, डायरेक्ट आपण आता सिलेबसकडे जाऊयात. सिलेबसमध्ये पेपर 1चा जो सिलेबस आहे, आता या बॉक्सवर फोकस करा. पेपर 1चा सिलेबस इकॉलॉजी पासून चालू होतो. इकॉलॉजीचे 1 किंवा 2 प्रश्न आपल्याला दिसून येतात 10 मार्कर्स वाले. मग ॲग्रोनॉमीचा पोर्शन आहे. ॲग्रोनॉमीचा पोर्शन म्हणजे झाडाचं मॅनेजमेंट कसं करायचं, झाड कसं लावायचं, कसं उगवायचं, हा विषय आपण कुठे घेतोय, ॲग्रोनॉमीमध्ये घेतोय. पुढचा विषय जो आहे तो वीड सायन्स. गवत माहित असेल सगळ्यांना, ठीक आहे, त्याचा अभ्यास आपण वीड सायन्स मध्ये करणार आहे. ठरलेले 2-4 प्रश्न असतात बघा. इथं ठरलेला प्रश्न आहे इकॉलॉजी. इकॉलॉजीमध्ये ते इकॉलॉजिकल प्रिन्सिपल्स विचारतात. इकॉलॉजीमध्ये एक 10-12 प्रिन्सिपल्स आहेत, ते इकॉलॉजिकल प्रिन्सिपल्स विचारले जातात. किंवा क्लायमेट चेंजचा काय इम्पॅक्ट पडू शकतो इकोसिस्टीमवर, अशा पद्धतीचा एक प्रश्न तिथे विचारला जाईल. त्याच्यानंतर ॲग्रोनॉमीमध्ये अशीच पिकं, त्यांचं क्रॉप मॅनेजमेंट विचारलं जाईल जे चर्चेमध्ये होते. युपीएससी तर ठरलेली 3-4 पिकच विचारते. युपीएससी कॉटन विचारते, युपीएससी पुन्हा पिजन पी. पिजन पीला काय म्हणतो आपण, पिजन पीला काय म्हणतो, वाटाणा, तूर. पिजन पीला काय म्हणणार आपण, कजन म्हणतो ना, तूर. तूर एक विचारते. ठीक आहे, हे दोनच ऍक्च्युअल मध्ये, हे दोन सगळ्यात महत्वाचे. आणि हा राईस आणि मीठ, याच्या पलीकडे युपीएससीचे प्रश्न जात नाही. दिल्लीमध्ये पेपर सेट होतो. पेपर सेट व्हायच्या टायमिंगला दरवर्षी ही महाग झालेली असते तुरीची डाळ. आणि तुरीची डाळ महाग झालेली अख्ख्या जगाला सगळ्यात आधी कळतं का, तर 3 टाइम आपण काय खातो, 3 टाइम नाही 2 टाइम काय खातो आपण, डाळच खातो. बरोबर. सो डाळ महाग झाली की बायको किरकिर करते. ह्याला कळतंय, हे जाऊन पेपर सेट करणार आहे, काय म्हणणार आहे, पहिला प्रश्न कशावर टाकायचा, तूर डाळ महाग का झाली सांगा. सो वाय पल्स प्रोडक्शन इज नॉट कॅचिंग अप विथ डिमांड, व्हॉट आर द इश्यूज इन पल्स प्रोडक्शन इन इंडिया. ठीक आहे, किंवा तुरीचं क्रॉप मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस तिथे विचारतील. कॉटनचं पण क्षेत्र आहे तिथं. कॉटन तिथं बऱ्यापैकी नष्ट होतं दरवर्षी कीड पडल्यामुळं. सो कॉटन कल्टिवेशनवर सुद्धा प्रश्न तिथं विचारला जातो. मग सगळ्यात शेवटी 2 महत्वाचे पिकं राईस आणि वीट. 3 टाइम आपण राईस आणि वीट खातो दिवसात, बरोबर. सो आपली फूड सिक्युरिटी या दोघांवर अवलंबून आहे, राईस आणि वीटवर. सो ही 4-5 पिकं आहेत जी सारखी सारखी रिपीटमध्ये विचारली जातात. आपण भीती 50 पिकांची घेऊन ठेवलेली असते, विचारले किती जात आहेत, 4 किंवा 5. नाही केली तरी बी चालते, 10 मार्क गेले, जाऊ द्या, देवाला द्या, बाकीच्या ठिकाणी मार्क कॅप्चर करा. ठीक आहे. त्याच्यानंतर वीड सायन्स. वीड सायन्स मध्ये पण ठरलेले प्रश्न आहेत. फॉर एक्झाम्पल, ॲबनॉक्शियस वीड काय असतं, असा प्रश्न त्यांचा असतो. लवाळ माहिती आहे सगळ्यांना शेतामध्ये, हराळी माहिती आहे. कशामुळं डोकेदुखे असते शेतकऱ्यांचे, हराळी लवाळ, किती पण काढा वाढतच जातं, दॅट इज ॲबनॉक्शियस वीड. मग त्या लवाळ्याचं त्या हराळीचं मॅनेजमेंट कसं करायचं ते तिथं लिहिणं अपेक्षित आहे. आणि ते किती पण काढलं तर जात का नाहीत ते मला तिथं जाऊन सांगायचंय. हा मेजर एक पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न वीड सायन्सवर विचारला जातो इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंटवर. गवत कसं कसं काढलं जातं, गवत कसं काढायचं शेतातनं. बरं, गवताची व्याख्या सांगता येईल का कोणाला, व्हॉट इज वीड, गवत काय असतं. अनवॉन्टेड प्लांट. सो शेतामध्ये जे पीक नाही ते सगळं गवत आहे. शेतामध्ये जे झाड कशाचं नाही, पिकाचं नाही, ते गवत आहे. मग तुमच्या गव्हाच्या प्लॉटमध्ये जर मका आली तर ते कशाचं काम करणार आहे, गवताचं. समजून घ्या. सो एवढी सिंपल प्लेन डेफिनेशन आहे वीड. मग आता हे गवत मॅनेज कसं करायचं, काय काय करतो आपण. सगळ्यात पहिल्यांदा खुरपणी करतो, अजून काय करतो, फवारणी करतो, अजून काय करतो, त्या आडव्या पट्टीचं एक अवजार असतं बघा, फिरवतो आपण होईल म्हणतो त्याला, मराठीमध्ये काय म्हणणार आहे, कुळवणी म्हणणार आहे. गवत निघतं का त्यानं, नाही निघत, निघतं ना, तयार झालेलं गवत कुळवात अडकलेलं असतंय ना चिखलासोबत. आता तो कुळवा आपण बैलांनी पण ओढू शकतो, सायकलला पण लावलेला असते, बरोबर. अजून काय करता येईल, प्लास्टिकचा पेपर वापरता येतो का, मल्चिंग.
बघितलं असेल ना कुठेतरी प्लास्टिकचा पेपर वापरला जातो. अजून काय करता येईल? या सगळ्यांना एकत्र आणायचं, काय नाव द्यायचं? इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट. ठरलेले 2 ते 3 प्रश्न आहेत, याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही, लक्षात घ्या. फक्त आता हे सांगणं सोपं आहे, लिहित असताना मला ऍग्रीच्या नॉलेजनं किंवा ऍग्रीच्या सेन्समध्ये त्याला लिहायचं. सो वीड मॅनेजमेंट म्हणत असताना कोणकोणते वीड्सला मला मॅनेज करायचे त्यांच्या बॉटनिकल नेम पर्यंत मला पोहोचावं लागतं, बरोबर. सो मला वाटतंय म्हणून मी काँग्रेस गवत म्हणून जमणार आहे का तिथं? नाही, मला ते पार्थिनियम हे शब्द तिथं वापरावा लागेल. ठीक आहे. सो हे बारकावे आपल्याला तिथं बघावे लागतात. मग येतो फॉरेस्ट्रीचा विषय. क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट सांगा, फॉरेस्ट मॅनेजमेंट कसं केलं जातं ते सांगा, फॉरेस्टमधून कोणता प्रोड्यूस निघतो ते सांगा, त्या प्रोड्यूसचं महत्व काय ते सांगा. ठीक आहे. मग आपण सगळ्यात महत्वाच्या टॉपिककडे जातो, दॅट इज सॉइल सायन्स. इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट काय आहे, सॉइलच्या प्रॉपर्टीज सांगा मला, वाय ॲग्रिकल्चरल प्रोडक्टिव्हिटी what is agricultural productivity and what are the factors that affects the agricultural productivity. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, what is fertility and what factors affects the soil fertility. बरोबर, दोनच प्रॉपर्टी महत्वाच्या आहेत, फर्टिलिटी आणि दोनच प्रॉपर्टी महत्वाच्या आहेत, सॉइल टेक्स्चर आणि सॉइल स्ट्रक्चरच्या. सो कोणते घटक आहेत जे टेक्स्चरला अफेक्ट करतात, कोणते घटक आहेत जे स्ट्रक्चरला अफेक्ट करतात, फर्टिलिटी प्रोडक्टिव्हिटी काय आहे, हे 4 प्रश्न ठरलेले असतात, रिपिटेशन मध्ये येतात. पुन्हा पुढचा प्रश्न इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंटचा आहे, तिथं प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर नायट्रोजन लॉसेस फ्रॉम द सॉइल, इथं एक प्रश्न विचारला जातो. नायट्रोजन लॉसेस इन सबमर्ज्ड राईस सॉइल, हा एक प्रश्न तिथे विचारला जातो. हे मोठे मोठे प्रश्न मी तुम्हाला सांगतोय. हे आणि अजून असेच काहीतरी 4-5 प्रश्न एवढे करायचे, पाठ करायचे. अक्कल नसली पाठ करून टाका, विषय संपला, आला प्रश्न छापून मोकळे, याच्या पलीकडे जायचं नाही. दॅट इज सॉइल सायन्स. त्याच्यानंतर सॉइल वॉटर कॉन्झर्वेशन, पाणी कसं कसं वाचवलं जातं रानामध्ये, टेक्निक्स कोणत्या, ठिबक, ड्रिप इरिगेशन, अजून स्प्रिंकलर इरिगेशन, याला आपण नाव देतो मायक्रो इरिगेशन. नाव काय दिलं याला? सो व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ मायक्रो इरिगेशन, असा एक प्लेन अँड सिंपल क्वेश्चन आहे. वाय पीपल आर नॉट ऍक्सेप्टिंग द ड्रिप इरिगेशन, किंवा केलं तर काय फायदा आहे, नाही केलं तर काय फायदा आहे, आपलं नाही केलं तर काय तोटा आहे. वॉटर कॉन्झर्वेशनच्या कोणकोणत्या टेक्निक्स अजून वापरता येतात आपल्याला? मल्चिंग, अजून मराठीमध्ये प्रश्न विचारला, इंग्लिशमध्ये उत्तर अपेक्षित नाही. आपल्या इथं नॉन ऍग्रीवाले पण आहेत. शेतातलं पाणी कसं कसं वाचवता येईल? बांध घालायचा, पाणी अडवायचं, अजून तळ बांधून पाणी अडवायचं, बरोबर. अजून शेतात डॅम नाही ना बांधू शकत आपण, डॅम मध्ये शेत जात. अजून काय करतोय? रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं? रेन वॉटर हार्वेस्टिंग. तुम्ही पाणी अडवताय ना सगळं, बरोबर. रेन वॉटर हार्वेस्टिंगची अशी टेक्निक जी आपण वापरतो पण जे आपल्याला माहित नाही की ते रेन वॉटर हार्वेस्टिंगची टेक्निक आहे. सांगता येईल कोणाला? उन्हाळ्यामध्ये शेतात काय करतो आपण? नांगरटीमुळे काय होतं? जमीन पलटी पण होते आणि पाऊस पडला की पावसाचं पाणी केलं ना हार्वेस्ट पाणी आपण, बरोबर. वॉटर कॉन्झर्वेशन मगाशी सांगितलं ना, कुळवणी केली जाते, होई म्हणतो आपण. कुळवणीमध्ये सॉइलची वरची लेअर जी आहे ना, ती वरची लेअर मी डिस्टर्ब करतो, तोडून टाकतो आणि ती एक प्रोटेक्टिव्ह लेअरचं काम करते, खालचं पाणी वर जाऊ देत नाही. याला म्हटलं जातं वॉटर कॉन्झर्वेशन, पाणी साठवून ठेवत नाही. कॉन्झर्वेशन म्हणजे काय? जिथं आहे तिथं पाणी साठवून ठेवणे. शेतीच आहे, फक्त आता सोफिस्टिकेटेड भाषेत लिहायची. ही आयडिया होती का नव्हती? नांगरणी कुणाला माहित नाही असं आहे का तुमच्यातलं कोण? कुळवणी कुणाला माहित नाही असं आहे का तुमच्यातलं कोण? हेच आहे, फक्त चांगल्या भाषेमध्ये लिहायचं, दॅट्स इट. ठीक आहे. सो वॉटर कॉन्झर्वेशन मध्ये आपण काम करणार आहे. त्याच्यानंतर उत्पादनाला भाव का येत नाही आणि तो भाव कशा पद्धतीने वाढवतो याचा अभ्यास कुठे करणार आपण? ऍग्री इकॉनॉमिक्स. ऍग्रिकल्चर मार्केटिंगचे प्रश्न विचारले जाणार आहेत आणि हाच प्रश्न सारखा सारखा विचारला जाणार आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न इथे विचारला जातो, दॅट इज ऍग्रिकल्चरल इन्शुरन्स. प्रधानमंत्री फसल विमा योजना माहिती आहे ना सगळ्यांना? आपण पीक विमा म्हणतो त्याला.
ठीक आहे. सो पीक विमा मागचं लॉजिक काय आहे, कशा पद्धतीने तो एक्झिक्यूट केला जातो, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना काय फायदे तोटे होतात याची चर्चा आपल्याला तिथं करायची. आणि शेवटचं म्हणजे ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन, तुमच्या शेतापर्यंत नव्या टेक्नॉलॉजीजला घेऊन येणं. कशा आणायच्या, कोणत्या मेथडनं आणायच्या, का आणल्या जात नाहीत, कशा आणता येऊ शकतात, मेथड्स कोणत्या आहेत, मेथड्सचं इव्हॅल्युएशन कशा पद्धतीनं करता येईल, या प्रश्नांची उत्तर एक्सटेन्शन मध्ये बघायची. आणि एक ठरलेला प्रश्न एक्सटेन्शन मध्ये असतो केव्हीके वरचा. केव्हीके एक संस्था आहे, कृषी विज्ञान केंद्र, केंद्र शासन स्थापन करतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये. या केव्हीके संस्थेच्या माध्यमातून केंद्र शासन शेतकऱ्यांपर्यंत नव्या तंत्रज्ञानाला पोहोचवण्याचं काम करतात. सो एक सेंटर आहे हे. या सेंटरवर तुम्ही जाऊन प्रश्न विचारू शकता, जिथं तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळतील, किंवा ते सेंटर तुमच्या शेतापर्यंत येते आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देते. सो हा केव्हीकेचा प्रश्न पण कायम विचारला जात असताना आपल्याला दिसून येणार आहे. आलं सगळ्यांना लक्षात? सो दिस इज सिलेबस ऑफ पेपर 1. याच्यामध्ये फोकस तुम्हाला कशा कशावर करायचा आहे, या दोघांवर फोकस करायचा आहे. इथं नंबर ऑफ क्वेश्चन्स विल बी जास्त, इथं प्रेडिक्टेबल क्वेश्चन्स आहेत. सो इकॉलॉजीचे 10, ॲग्रोनॉमीचे 10, वीडचे 10, फॉरेस्ट्रीचे 10, इकॉनॉमिक्सचे 10, एक्सटेन्शनचे 10 करा, विषय संपला. कोणते करायचे मी नंतर सांगेन, पण हे 10 प्रश्न आपल्याला करायचे. इथं आपल्याला ते डी.के. दासचं पुस्तक वाचायचं. इथं प्रश्न 10 मध्ये भागत नाही, जास्त प्रश्न आपल्याला कव्हर करावे लागतात. त्याच्यानंतर दुसऱ्या ठिकाणी आपण येतो, दुसऱ्या पेपरला येतो. हा टेक्निकल पेपर आहे. सो सेल बायोलॉजी और प्लांट जेनेटिक्स इथून सुरुवात होते. सेलचा अभ्यास आपण करणार आहे. 2 झाडं एकमेकांमध्ये मिक्स कशी करायची याचा अभ्यास कुठं करतोय आपण, ब्रीडिंग मध्ये करतोय. त्याच्यानंतर मिक्स केल्यानंतर त्यांच्या बियांचं उत्पादन कशा पद्धतीने घेतलं जातं त्याचा अभ्यास आपण सीड प्रोडक्शन मध्ये करणार आहे. झाड कशा पद्धतीने मोठं होतं, प्लांट फिजिओलॉजी मध्ये आपण अभ्यास करणार आहे. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे हॉर्टिकल्चर आणि लँडस्केपिंगचा. हॉर्टिकल्चर मध्ये हॉर्टिकल्चर पिकांचं मॅनेजमेंट ते विचारतात का, विचारतात. 2-4च पिकं आहेत. वरच्या बाजूला ऍपल प्रोडक्शन जास्त चालतं, दिल्लीमध्ये ऍपल महाग असतो. बऱ्यापैकी त्यांनी कशावर प्रश्न विचारलेला आहे, ऍपल कल्टिवेशन, यूपीएससी मध्ये दिसून येतं. एक तर ऍपल कल्टिवेशन ते विचारतात, किंवा फुलांचं ऑर्किडचं कल्टिवेशन ते विचारतात. 2-4 फुलं आणि 2-4 फळ. आता महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्रात महत्वाची फळ कोणकोणते, मँगो, द्राक्षे, बनाना, ऑरेंज. किती झाली, आठवड्याला 1 करा. आणि पेपर पहिलाच असणार आहे. या 4 पैकीच कोणतं तरी एक फळ विचारलं जाणार आहे. सिंपल लॉजिक. 4 वर्ष एक विचारलं जाईल. पुन्हा कोणती तरी नवीन फळ ते विचारते. सगळ्यात आधी सगळ्यात महत्वाचं जिथं पोमोग्रेनेट राहिलं 5वं फळ. यांचं कल्टिवेशन, फक्त कल्टिवेशन म्हणजे त्याचं उत्पादन घ्यायचं कसं, ते कल्टिवेशन आपल्याला फक्त इथं विचारात घ्यायचंय. आणि ते सोडून पण बरंच हॉर्टिकल्चर आहे. लँडस्केपिंग वगैरे आपल्याला सांगता येतं. लँडस्केपिंग म्हणजे काय, जमीन सजवायची. मला बागेमध्ये गेल्यावर असतं बघा, एका बाजूला ते डिडोनियाची झाडं असतात, एका बाजूला छोटी झाडं, मग मोठी झाडं, मध्ये कुठेतरी पाणी वाहते असते ना बागेमध्ये. दॅट इज लँडस्केपिंग. सायंटिफिकली आपल्याला करायचे. त्याच्यानंतर प्लांट प्रोटेक्शन, मला झाडाला जगवायचं आहे रोगापासून आणि कीटकांपासून. याच्यामध्ये सुद्धा एक प्रश्न रोगावर विचारला जाईल, एक प्रश्न कीटकांवर विचारला जाईल. एकच कीटक कोणता तरी एक. मोठी जी आपली फळं, आपलं मोठी जे ऍग्रिकल्चर क्रॉप्स आहेत त्यांची फक्त सगळ्यात मोठी 1-2 डिसिजेस आणि पेस्ट करून ठेवायचा, विषय संपला. सिलेक्टिव्ह जायचे. 5 पिकं, त्या 5 पिकांवरचा एक रोग आणि एक कीटक, तेवढंच करायचं. त्याच्या पलीकडे डोकं लावायचं नाही. तेवढं जरी केलं तरी मार्क तिथं पडणार आहे. आणि सगळ्यात शेवटचा फूड प्रोडक्शन अँड न्यूट्रिशन मॅनेजमेंट हा GS बरोबर ओव्हरलॅप होतो. फूड प्रोडक्शन मध्ये एक सिंपल फंड आहे, भारतामध्ये उत्पादन का कमी होतं, काय कारण आहेत, काय करता येऊ शकतं, भारत सरकार तिथं कोणकोणतं काम करतंय, हा एक प्रश्न तिथं विचारला जाईल. आणि आपले बदलते फूड हॅबिट्स कोणकोणते आहेत त्या पद्धतीचा एक प्रश्न विचारला जाईल. सो ऑलमोस्ट तुम्हाला कोणते प्रश्न येत आहेत हे सगळे प्रश्न मी इथं सांगितलेले आहेत. आलं सगळ्यांना लक्षात? सो दिस इज ऑल अबाउट ऍग्रिकल्चर.
आणि जे सब्जेक्ट्स आहेत इव्हन ॲग्रोनॉमी जरी बघितलं ना तर खूप सिलेक्टिव्ह डेटा तिथे विचारला जातोय. जे तुम्ही 4 वर्षात शिकलाय त्याच्या 30%च डेटा विचारला जाणार आहे. बरोबर. म्हणजे खाली ॲग्रोनॉमीचा सिलेबस पण दिलाय बघा. बारीक जर बघितलं आपण, क्रॉपिंग पॅटर्न्स इन डिफरंट ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स, इम्पॅक्ट ऑफ हायल्डिंग अँड शॉर्ट ड्युरेशन व्हरायटीज, कन्सेप्ट ऑफ व्हेरियस क्रॉपिंग अँड फार्मिंग सिस्टम, ऑर्गॅनिक अँड प्रिसिजन फार्मिंग. 2 तासाचे टॉपिक आहेत. 2 तास फक्त याला वेळ लागेल. कशाला? नाही, हा इथं इकडच्या बाजूला पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेसला इथं वेळ लागेल. हे बाकीचे सगळे टॉपिक 2-2 तासाचे आहेत. बारीक विचार जर केला तर करायचंय काय हे मी शिकवतो, कसं करायचंय हे पण मी सांगतो, करून पण मी तुमच्याकडनं करून घेतो. जिथे एनर्जी घालवायची तिथं फक्त हा विषय. म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलंय ऑप्शनल कंप्लीट झाल्याशिवाय कोणत्याही पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेसला जायचं नाही, क्रॉप मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसला जायचं नाही, कोणत्याही डिसीजला कोणत्याही पेस्टला जायचं नाही. यांना सगळ्यात शेवटी ठेवायचं. यांचा अभ्यास तुम्ही कधी करणार आहे? ज्यावेळेस तुमची प्रिलिम्स निघणार आहे त्यावेळेस. तोपर्यंत बाहेर राहिलेलं ऑप्शनल आपल्याला उचलायचं आहे. कारण एक साधी गणित आहे, सगळंच करायचं जरी ठरवलं तरी एका आठवड्यात होईल. सगळं होतंय ना एका आठवड्यात व्हायला काय प्रॉब्लेम आहे? हॉर्टिकल्चर सगळी क्रॉप एका आठवड्यात, ॲग्रोनॉमिकल क्रॉप एका आठवड्यात, डिसीजेस एका आठवड्यात, पेस्ट एका आठवड्यात. 1 महिना गेला. प्रिलिम्स नंतर इन्व्हेस्ट करा. तो आधी राहिलेलं सगळं उरकून घ्या. हे सोडलं तर बाकी काहीच नाही त्याच्यामध्ये. थांबायचं का इथं? येस, थँक्यू.